सर्वांना जय भीम, नमस्कार। आजच्या या बहुजन संघटकच्या फेसबुक लाईव्हला आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। बहुजन संघटकने महाराष्ट्रामध्ये जी चर्चा घडवून आणलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे आणि या महत्त्वाच्या चर्चेमध्ये जे लोक आज इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं मनापासून स्वागत करतो। बहुजन संघटकचे जे सगळे कार्यकर्ते आहेत जे यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय। सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की मागच्या वेळी आपण याच्यावर एक चांगली चर्चा केली आणि नंतरच्या काळात दोन चर्चा मला ऐकायला मिळाल्या। एक आमचे आदिवासी बांधव होते आणि एक ब्राह्मण समाजाच्या ताई होत्या आणि त्यांनी बौद्ध धर्माकडे ते वाटचाल का करतात याच्यावर चर्चा केली आणि म्हणूनच हा विषय सुद्धा या विषयावर चर्चा व्हावी अशा प्रकारची विनंती बहुजन संघटककडून झाली आणि म्हणून आज आपण या विषयाला सुरुवात करत आहोत। बंधू आणि भगिनींनो, आपल्या संपूर्ण देशामध्ये क्रांतीची खरी सुरुवात तिथून झालेली आहे की हजारो वर्षांनंतर एक महापुरुष आपल्याकडे जन्माला आले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली विषमता काय आहे, मनुस्मृती काय आहे हे सांगत असतानाच याच्यावरचा उपाय सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थेट संबंध ज्या जाती समूहाच्या लोकांशी आला त्यांनी आपापल्या पद्धतीने त्यांना जागं करण्याचा प्रयत्न केला आणि मी महाराष्ट्रातल्या लोकांना इथे सांगायला मला आवडेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये जागृतीचं फार मोठं काम केलेलं आहे आणि या जागृतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची रायगड जिल्ह्याची सगळी आंदोलनं झाली। त्या आंदोलनाचा विचार करताना आपल्याला एक लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांनी जरी आंदोलनं ही भौतिक मुक्तीची केली असली तरी त्या माध्यमातून त्यांनी काही प्रश्न आपल्या देशासमोर उभे केले आणि म्हणून ते सांगणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इथल्या आगरी, कोळी, भंडारी, कुणबी, आदिवासी, कराडी अशा अनेक ओबीसी आणि SC STच्या जातीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना त्यांची जी आंदोलनं गाजली त्या आंदोलनामध्ये आपल्याला माहित आहे की चौदार तळ्याचं आंदोलन आहे की चौदार तळ्याच्या आंदोलनामध्ये या देशातला उच्चवर्णीय समाज आपल्या देशातल्या ओबीसी, SC ST या सगळ्यांनाच पाण्याचा अधिकार नाकारत होता हे त्यांनी स्पष्ट केलं। आज चौदार तळ्याचं आंदोलन लोकांना असं वाटतं की बाबा SC समूहातल्या काही जातींना फक्त पाणी नाकारलं होतं, तर असं नव्हतं। तर ओबीसी जातीतल्या म्हणजे आमच्या आगरी आणि कोळी समाजाला सुद्धा इथे उच्चवर्णीयांनी पाणी नाकारलं होतं, जे प्यायचं पाणी नाकारलं होतं आणि ही गोष्ट आमच्या समाजाचे एक नेते ॲडव्होकेट दत्ता पाटील यांनी कबूल केली की आम्हाला सुद्धा इथले ब्राह्मण वरून पाणी ओतून द्यायचे, म्हणजे एखाद्या तांब्यात किंवा ग्लासमध्ये वरून तो तांब्या तोंडाला लावायचा अशा प्रकारचं पाणी देत नव्हते, तो वरून पाणी देत होते आणि म्हणून त्या आंदोलनामध्ये इथले सगळे ओबीसी, रायगड जिल्ह्यातले सगळे कोकणातले लोक सहभागी होते। यानंतर आपल्याला माहिती आहे की शेतीसाठी कुळ कायद्याचं आंदोलन झालं, त्यामध्ये चरी शेतकरी संप हा मोठा संप झाला। त्यामध्ये इथली जी सगळी कुळं आहेत कोकणातली, ओबीसी कुळं आहेत, SC कुळं आहेत, ST कुळं आहेत, यांनी सावकारांविरुद्ध बंड केलं। जे उच्चवर्णीय ब्राह्मण, मराठा, पारशी, मुस्लिम असे काही सावकार होते, जमीनदार होते, त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं आणि कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा केला। याचबरोबर इथे चिरनेर जंगल सत्याग्रह झाला, त्यानंतर मनुस्मृती दहन सुद्धा झालं। या सगळ्या आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही प्रश्न आपल्या समाजासमोर ठेवले। ते प्रश्न असे होते की या देशातले जे लोक तुम्हाला अधिकार नाकारतात ते काही परधर्मीय नाहीत, म्हणजे मुस्लिम नाहीत, ख्रिश्चन नाहीत किंवा फ्रेंच नाहीत, पोर्तुगीज नाहीत, हे हिंदूच आहेत। हिंदूंमधल्या उच्च जाती, तुम्ही हिंदू असून सुद्धा तुम्हाला जमीन, पाणी, जंगल यांचा अधिकार का नाकारतात असा प्रश्न त्यांनी समोर ठेवला आणि हा प्रश्न ठेवल्यानंतर अनेक लोकांना तो प्रश्न पडला आणि त्या प्रश्नानंतर
त्या सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साथ धरली आणि सगळे लोक कोकणातले हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत सहभागी झाले. आणि या चळवळीत सहभागी झाल्यानंतर बाबासाहेब आपल्या पद्धतीने, एखादा उत्तम शिक्षक जसा असतो त्या पद्धतीने या समाजाला जगण्याचं शिक्षण देत होते आणि ते तर्क करायला सांगत होते की या देशातला जो उच्चवर्णीय समाज आहे त्यामध्ये ब्राह्मण हे धर्माचे प्रमुख असतील आणि क्षत्रिय हे लोक जर राजसत्ता त्यांच्या हातात असेल आणि वैश्य व्यापारी हे लोक आपल्याच 85% मागासवर्गीय ओबीसी एससी एसटी यांचं शोषण का करतात. आणि आपण सगळेजण ते मानत असलेल्या देवालाच मानतो, ते मानत असलेल्या धर्मालाच मानतो, त्याचं चांगल्या पद्धतीने आचरण करतो. धर्माच्या आचरणाबाबतीत ग्रामीण भागातला गरीब समाज आहे, रामायण महाभारत यांचं पारायण करणं किंवा उपवास तापास करणं यामध्ये मला तर वाटतं की उच्चवर्णीय जातींपेक्षा कित्येक पुढे आहे. आणि हे असं असताना सुद्धा हा धर्म आणि हा देव आपल्याला न्याय का देत नाही असा पहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारला. आणि ते ज्यांच्या लक्षात आलं, त्या लक्षात आल्यानंतर ओबीसी जातीतले म्हणजे कुणबी, भंडारी, आगरी, कोळी या जातीतले पुढारी बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाने त्यांच्यासोबत गेले. भाऊसाहेब राऊत हे कोळी समाजाचे, नारायण नगू पाटील आगरी समाजाचे, CK बोले भंडारी समाजाचे आणि कुणबी समाजाचे सुद्धा मोठमोठे नेते त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर गेले. आणि नुसते गेले नाहीत तर त्यांनी आपल्या भौतिक अधिकारांसाठी फार मोठा संघर्ष कोकणामध्ये उभा केला. आणि या संघर्षातून आपल्याला माहित आहे की या देशाला मोठमोठे कायदे मिळाले. त्या कायद्यामध्ये जमिनीचा मालकीचा हक्क हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि तो अधिकार किती मोठा आहे आपल्याला माहित आहे की आज देशात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तो घरांचा प्रश्न आहे. घरांना जमीन, 85% मागासवर्गीयांना घरांसाठी जमीन नाही. किंबहुना मोठ्या शहरामध्ये मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये जे मोठे फ्लॅट आहेत ते फ्लॅट मागासवर्गीयांच्या किंवा ओबीसीच्या वाट्याला येणं अवघड झालं. एवढ्या त्यांच्या किमती झालेल्या आहेत. 5 कोटीपासून 30 कोटीपर्यंत घरांच्या किमती झाल्यात. आज अमिताभची बातमी आहे की 30 कोटीचं घर त्यांनी खरेदी केलं. 30 कोटीची घर खरेदी करणं हे आपल्या मागासवर्गीय माणसाला केवळ अशक्य झालेलं आहे. आणि हाच प्रश्न पाण्याचा होता की पाणी सुद्धा आपल्याला प्यायला मिळत नव्हतं. जर प्यायला पाणी नाही तर शेतीला कसं मिळणार. महाराष्ट्रात आज सुद्धा हा प्रश्न तसाच आहे. जंगलांचं सुद्धा तसंच होतं. आज आमचे आदिवासी बांधव हे जंगलामध्ये अनादी कालापासून राहतात. जंगलचे ते मालक आहेत, परंतु त्यांचा जंगलाचा मालकी अधिकार कोणी मान्य करायला तयार नाहीत. आमच्या मुंबईमध्ये आरेचं जंगल आहे, म्हणजे एक हे म्हणा की बाबा सुरक्षित असं जंगल आहे. त्या जंगलामध्ये ते जंगल तोडायचा निर्णय त्यावेळी झाला. तर त्या आंदोलनामध्ये मी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत सहभागी होतो. आणि एक पर्यावरण शास्त्रज्ञ मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते की आरेचं जंगल वाचलं पाहिजे आणि यासाठी सगळ्या राजकीय पक्षांचा संघर्ष होता. त्यावेळी मी सगळ्या त्या पत्रकारांच्या बातम्या पाहिल्या आणि त्या बातम्यामध्ये सांगितलं की बाबा रे, तुम्हाला आरेचं जंगल वाचलं पाहिजे असं वाटतं, ही खरोखर चांगली कल्पना आहे. परंतु आरेमध्ये 28 पाडे हे आदिवासींचे आहेत. मग त्या 28 आदिवासींच्या पाड्यांचं तुम्ही नाव सुद्धा घेत नाहीत. ते पाडे आहेत म्हणजे जंगल त्यांनी सांभाळलेलं आहे, त्या आदिवासींनी सांभाळले, परंतु त्यांच्या अधिकाराविषयी कोणी बोलायला तयार नव्हतं. मी जेव्हा त्यांना बोललो की तुम्ही अत्यंत कृतज्ञ आहात की आदिवासी राहतात, त्या आदिवासींचं नाव घेत नसाल तर ह्या जंगलाच्या किंवा आरे वाचवण्याच्या आंदोलनाला अर्थ काय. अशा प्रकारची वृत्ती आपल्याकडे आजही आहे. म्हणजे अलीकडेच 2 वर्षापूर्वीचं ते आंदोलन आहे. तर हे जे आदिवासी असतील यांनी सुद्धा जंगलाचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर केलं. आणि ह्या आंदोलनाच्या ज्या केसेस झाल्या, म्हणजे इंग्रजांच्या काळात झाल्या, त्या सगळ्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. कुळ कायदाच त्यांनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की या ओबीसी एससी एसटी शेतकऱ्यांच्या नावावर वडिलांच्या नावाने किंवा परंपरेने काही जमीन नसेल, परंतु प्रत्यक्ष शेती करणारे लोक हे आहेत, त्यांच्या नावावर जमीन नसेल, परंतु जे कोणी सावकार आहेत, भांडवलदार आहेत, ते कधी शेतात जात नाही. शेताची सगळी कामं हे लोक करतात, त्यांना जमिनीची मालकी मिळाली पाहिजे. अत्यंत तर्कनिष्ठ असा कायदा ह्या देशात त्यांनी प्रथम मांडला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो तर्क आहे, हा तर्क इथल्या धर्मव्यवस्थेने जो तर्क मांडला होता की जमीन आणि संपत्तीचा अधिकार हा उच्चवर्णीय लोकांनाच असतो आणि मागासवर्गीयांना नसतो, स्त्रियांना नसतो,
हा मनुस्मृतीचा तर्क खोडून काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन आंदोलनातून केलं, रस्त्यावरच्या आंदोलनातून केलं. आणि म्हणून संप करणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं हे अनेकांना आज आवडत नसलं तरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने पाण्याचा प्रश्न सगळ्या जगासमोर आणला की भारत हा देश किती महान आहे याच्याविषयी आता सुद्धा पूर्वी अनेक लोकांनी म्हणजे विवेकानंदांपासून सगळ्यांनी सांगितलं की भारत हा किती ग्रेट आहे आणि आता नरेंद्र मोदी जाऊन सांगतात की भारत हा किती महान देश आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्यातून हे सिद्ध केलं, 14 तळ्याच्या आंदोलनातून, की भारत हा असा महान देश आहे की ज्या देशामध्ये इथल्या मागासवर्गीयांना पाण्याचा सुद्धा अधिकार नाही. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंनी हे सिद्ध केलं की भारत हा इतरांसाठी महान देश असेल पण या देशाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता, हे तितकंच सत्य आहे. आणि म्हणून या आंदोलनातून जागतिक स्तरावर ज्यांना मानवी मूल्य माहीत आहेत अशा जगाने सांगितलं की भारत हा विषमतेचा, इथल्या मानवी हक्क नाकारणारा देश आहे, अशी प्रतिमा बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं परदेशात गेल्यामुळे बाबासाहेबांनी तिथल्या लोकांना सांगितलं, त्यावर चर्चा घडल्या, त्यावर प्रबंध लिहिले आणि हे सत्य समोर आणलं. आणि हे सत्य समोर आणल्यानंतर तत्कालीन इंग्रज सरकारला, जे या सामाजिक न्यायाच्या कायद्यासाठी अत्यंत उदारमतवादी होते, मग सती प्रथेची चाल म्हणजे इथले लोक स्त्री ही पुरुष तिचा पती मेल्यानंतर सती गेली पाहिजे याचं समर्थन करत होते. राजाराम मोहन रॉय त्यांनी त्यांना विरोध केला आणि सती प्रथा इंग्रजांच्या काळात बंद झाली. अशा प्रकारचे अनेक संघर्ष या देशामध्ये राजकीय संघर्षाबरोबर सामाजिक आणि धार्मिक संघर्ष सुद्धा होत होते. तर याच्यामध्ये ह्या सगळ्या ओबीसी, एससी, एसटी जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला नेता मानत होते आणि त्यांच्याबरोबर काम करत होते. आणि हे करत असतानाच मी अभिमानाने सांगेन की माझ्या समाजातल्या म्हणजे आगरी समाजातले भाऊसाहेब राऊत आणि कोळी समाजातले भाऊसाहेब राऊत आणि आगरी समाजातले नारायण नागू पाटील यांच्यासारखे साधारणपणे 21 आमदार स्वतंत्र मजूर पक्षातून बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राजकीय लढाई लढले आणि निवडून पण आले. आणि हा बाबासाहेब आंबेडकरांच्या तळागाळातल्या चळवळीचा परिणाम होता. म्हणजे आज लोकांना आश्चर्य वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वातंत्र्यपूर्व काळात ओबीसींच्या घरी जाऊन जी मैत्री केली, ती मैत्री पुन्हा एकदा मी सांगेन की आम्ही आगरी कोळी लोक अजूनही हिंदूच आहोत आणि हिंदू असून सगळ्या चालीरीती धर्माच्या आम्ही पाळतो. परंतु स्थिती अशी आहे की आज म्हणजे बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर आज आम्ही आमचे नेते दिबा पाटील यांच्या नावाचा आग्रह इथल्या विमानतळाला धरतोय, तर इथला हिंदुत्ववादी पक्ष शिवसेना त्यांच्या नावाला नकार देतोय. ते सांगतायत की बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, दिबा पाटलांचा नको. म्हणजे इथला धर्म आजही ओबीसींना अधिकार द्यायला तयार नाहीत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामधली काय परिस्थिती असेल याची आपण कल्पना करू शकतो. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या रूढी, परंपरा, गुलामगिरीची बंधनं तोडत घरोघरी गेलेत कोकणामध्ये. आणि मी सांगेन की अलिबाग तालुक्यामधल्या नारायण नागूंच्या पाटलांच्या घरी 15-15 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः राहायचे आणि त्या काळात सगळे इथले आगरी कोळी आपले सगळे सण, उत्सव, परंपरा आनंदाने साजरे करायचे. आता बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जागतिक विद्वान महापुरुषाला यांच्या ज्या अंधश्रद्धा आहेत, चालीरीती आहेत, ह्या सगळ्या चुकीच्या आहेत हे माहीत होतं. परंतु त्यांनी त्यांचा तिरस्कार नाही केला, त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली. आणि ही मैत्री इतकी मोठी होती की दत्ता पाटील यांनी मला आठवण सांगितली की एका रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अलिबागच्या चरी या घरी आले आणि त्यांनी नारायण नागू पाटील, दत्ता पाटलांचे वडील, यांना सांगितलं की मला बोंबलाची चटणी आणि भाकरी खायची आहे. आता त्या काळामध्ये आमच्याकडे भाताची भाकरी असते आणि ज्वारीची आणि किंवा बाजरीची भाकरी कोकणामध्ये मिळणं अवघड असतं, पण रात्री त्यांनी दुकानातून आणून त्यांना ते जेवण करून दिलं. आणि ही आठवण दत्ता पाटलांनी सांगितली आणि त्या आठवणीने माझ्या पण लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवढी मोठी मैत्री इथल्या ओबीसी जातींच्या घराघरामध्ये केली असेल. एवढी मैत्री केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही आंदोलनात ओबीसी लोक हे मरायला तयार होते आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या जीवाला जीव द्यायला तयार होते. आणि अशा प्रकारे ही जी चळवळ आहे, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट
पक्ष काढला आणि त्यानंतर मग हे सगळे ओबीसी लोकांना प्रश्न पडला की आता काय करायचं. आणि मग बरेचसे लोक, तुम्हाला माहित आहे की त्यावेळी सत्यशोधक चळवळ सुद्धा होती, जे जवळकर प्रकरण माहित आहे, तसं शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली आणि त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये लोक निवडून यायला लागली. आणि मग याच्यामध्ये नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांकडून जो तर्क आणि प्रज्ञा हे शिक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट दत्ता पाटील हे नारायण नागूंचे चिरंजीव हे आमदार झाले, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांच्याच जोडीचे पनवेल उरणचे आमदार दत्ता पाटील हे 4 वेळा आमदार आणि दिबा पाटील हे 4 वेळा आमदार आणि 2 वेळा खासदार झाले. आता ह्यांची हे जे राजकीय जीवन आहे संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचे राज्यकर्ते आणि हे दत्ता पाटील, दिबा पाटील हे 2 नेते बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या पिढीतले, यांनी शिक्षणामध्ये फार मोठी क्रांती केली. शिका संघटित व्हा हा जो मंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला, तो मंत्र दत्ता पाटील, नारायण नागू पाटील, दिबा पाटील यांनी कोकणामध्ये अक्षरशः रुजवला आणि साधारणपणे 108 शाळा, कॉलेजेस ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही ओबीसी समाजाने केलेली शिक्षणाची चळवळ, या ओबीसींकडे ते लोक भूमिहीन होते. आज डी.वाय. पाटील किंवा पतंगराव कदम किंवा महाराष्ट्रातले मराठा शिक्षण सम्राट यांची तुलना या आगरी आणि कोळी, भंडारी, कुणब्यांशी होऊ शकत नाही, कारण भूमिहीन लोक ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी सातबारा दिला त्यांनी अशा प्रकारची शिक्षणाची चळवळ कोकणामध्ये राबवली. आंबेडकरी चळवळीला आणि महाराष्ट्राला हे कदाचित माहीत नसेल म्हणून मी मुद्दामून सांगितलं. अशा प्रकारचं परिवर्तन त्यांनी केलेलं आहे आणि हे परिवर्तन राजकीय आणि सामाजिक आंदोलनासाठी अत्यंत महत्वाचं होतं. तर हे सगळं होत असताना नंतरच्या काळामध्ये साधारणपणे 2005ला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा परिचय झाला. उशिरा तो परिचय झाला आणि 2006ला आमच्याकडे सेजचं आंदोलन चालू होतं, सेज विरोधी आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनात मी आदरणीय दत्ता पाटील यांना भेटलो आणि मग माझ्या लक्षात आलं की आता शेतकऱ्यांचं हे जे आंदोलन आहे, म्हणजे सगळ्या जमिनी सेज प्रकल्पासाठी उरण, पनवेलच्या संपादित होत असताना शेतकऱ्यांसाठी लढणं गरजेचं आहे आणि त्यांच्याबरोबर मी लढायला सुरुवात केली. त्याचबरोबर नवी मुंबईत असताना दिबा पाटलांचा सुद्धा थेट संपर्क माझा झाला आणि त्यांचं सुद्धा सगळं काय जे म्हणणं आहे ते मी ऐकून घेतलं. मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन की या दोन्ही महान नेत्यांनी व्यक्तिगत जीवनामध्ये देव नाकारला होता. देव नाकारून त्यांनी जो विज्ञानवाद आहे, तर्कवाद हा स्वीकारला होता. परंतु राजकीय दृष्टीने आमदार आणि खासदार असताना बहुसंख्य समाज हा देवाला मानणारा, रूढी परंपरा मानणारा असल्यामुळे जाहीर रीतीनं त्यांनी आपला दृष्टिकोन इतरांवर लादला नाही. परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये दत्ता पाटील आणि दिबा पाटील हे लोक देवाला मानत नव्हते किंवा त्यांनी देव नाकारला होता. तर या अर्थाने लोकमतला बातमी सुद्धा आली दिबा पाटलांच्या बद्दल त्यांच्या मृत्यूच्या दिवशी की देव नाकारणारा देव माणूस म्हणजेच दिबा पाटील. ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत, आता लोकांना आश्चर्य वाटतं, ज्यांनी देव नाकारलेला त्यांच्याबद्दल अनेकांच्या मनामध्ये तिरस्कार पण येऊ शकतो. परंतु या दोन्ही नेत्यांचं सार्वजनिक जीवन एवढं जबरदस्त आहे की त्यांनी इथल्या प्रकल्पग्रस्तांना, इथल्या शेतकऱ्यांना फार मोठा न्याय दिला. म्हणजे पनवेल उरणमध्ये दिबा पाटलांनी प्रत्येक घरात करोडपती माणूस निर्माण केला. जमिनीला प्रचंड भाव आला, 1 कोटी रुपये गुंठा आला. अनेकांना मोठे मोठे भूखंड मिळाले, काहीला 100 भेटले, काहीला 50 भेटले, काहीला 10 भेटले. त्यामुळे तो या विकासाचा जो पैसा आहे, जो मूळ कुळ कायदा होता बाबासाहेबांनी दिलेला, त्या जमिनी ह्या प्रकल्पात गेल्यानंतर दिबा पाटलांच्या, दत्ता पाटलांच्या संघर्षाने लोकांकडे आर्थिक समृद्धी आली. या सगळ्या गोष्टी मी यासाठी सांगतोय की एवढी मोठी समृद्धी येऊन सुद्धा की या शेतकऱ्यांकडे एवढा पैसा आल्यानंतर सुद्धा हा पैसा टिकवण्यासाठी जी नीती हवी होती ती नीती नसल्यामुळे नंतर लोकांची फसवणूक झाली. कारण सगळे जे गुजराती असतील, व्यापारी असतील, बिल्डर असतील यांनी या गरीब शेतकऱ्यांना आर्थिक व्यवहार माहीत नसल्यामुळे फसवलं. आणि आपल्याला माहित आहे की अनेक लेडीज बार किंवा दारूची दुकानं प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने झाली आणि लोकांनी बऱ्याचशा हा पैसा दारूवर उडवला. आणि याच काळामध्ये सेजचं आंदोलन चालू होतं आणि या सेजच्या आंदोलनामध्ये चिरनेर गावामध्ये दत्ता पाटलांची एक सभा होती आणि त्या सभेला मी सुद्धा उपस्थित होतो. तर दत्ता पाटलांनी तिथे एक मला प्रश्न केला की या सभेला फक्त 400च लोक आहेत, आपण तर सेज प्रकल्पाविरुद्ध एवढं मोठं आंदोलन छेडलेलं आहे, लोकांसाठी एवढं चांगलं काम करतोय, तर लोक का नाही? आणि एका संप्रदायाची, धार्मिक संप्रदायाची अशीच एक आज मेळावा खारघरमध्ये होता आणि त्या मेळाव्याला
15 लाख लोक आमचे लोक हजर होते. तर हे लोक जमिनीच्या या आंदोलनाला का येत नाही, तिकडे धार्मिक आंदोलनाला का जातात, असा प्रश्न त्यांनी मला विचारला. आणि मी त्यांना सांगितलं की या देशामध्ये जमिनीवरची जी मुक्ती आहे, म्हणजे पाणी असेल, जमीन असेल, शिक्षण असेल, आरक्षण असेल, याचं महत्व अजूनही लोकांना पटलेलं नाही. आकाशातल्या मुक्तीला लोक भुलतात आणि म्हणून अनेक बुवा बापू हे आकाशातली मुक्ती सांगून प्रवचन करून त्यांना आकर्षित करतात. आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पाहायला मिळते की अनेक धार्मिक संप्रदायांचे लोक आणि तशा प्रकारची सरकार भारतामध्ये यशस्वी झालेली आपल्याला आता दिसत आहेत. आणि लोकांनी हे मान्य केलं की इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार यशस्वी होणं फार अवघड आहे. आणि हे जे माझे 2 नेते होते त्यांनी पण कबूल केलं की सार्वजनिक जीवनात निवडणुका लढवायच्या असतील तर लोकांना आवडत नाही ते बोलता येत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना कितीही सांगितलं हे सगळं कर्मकांड व्यर्थ आहे, तुम्ही योग्य प्रयत्न केलं पाहिजे, योग्य शिक्षण घेतलं पाहिजे, आपल्याला मिळालेल्या आरक्षणाचा उपयोग करून अधिकारी झालं पाहिजे, हे जरी कितीही तुम्ही सांगितलं तरी त्यांना असं वाटतं की हे सगळं व्यर्थ आहे. म्हणजे हे जे जग आहे हे नश्वर आहे, आकाशातली मुक्ती हीच महत्वाची आहे. आणि म्हणून ते आकाशातल्या मुक्तीसाठी सर्वस्व ओतायला तयार असतात. आपल्याकडची संपत्ती, आपल्याकडची ताकद या सगळ्या धार्मिक संप्रदायांना लावायला तयार असतात. आणि हे त्या दोन्ही माझ्या राजकीय नेत्यांचे अनुभव होते. आणि दोन्ही नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष होऊन चांगल्या पद्धतीचं काम करून त्यांचा मृत्यू झाला. परंतु याच्या अगोदर मी लोकनेते दत्ता पाटील यांना एक प्रश्न विचारला होता की दादा, तुमच्या आवडीचं सगळ्यात मोठं पुस्तक कुठलं? म्हणजे तुम्ही आतापर्यंत एवढं जे केलं, नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेबांबरोबर काम केलं आणि बाबासाहेबांच्या नंतर दत्ता पाटील यांनी सुद्धा काम केलं. आणि मग हे काम केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर प्रभाव टाकणारं पुस्तक कुठलं? कारण मला सुद्धा बाबासाहेबांची चळवळी नवीन होती, 2005लाच कळली होती. त्यामुळे आमच्या समाजातल्या लोकांना काय वाटतं याला फार महत्व होतं. आणि म्हणून मी दत्ता पाटलांना विचारलं की तुम्हाला आवडलेलं बाबासाहेबांचं पुस्तक कुठलं? तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकं तर मी खूप पाहिली होती. चैत्यभूमीवर मी दरवर्षी जायचो आणि पुस्तकं खरेदी करायचो. परंतु यातलं महत्वाचं पुस्तक कुठलं असं मी दत्ता पाटलांना विचारलं. कारण आपला जो नेता असतो आपल्या समाजाचा, त्याच्यावर आपला जास्त विश्वास असतो. तर त्यांनी मला सांगितलं की मुक्ती कोण पथे, मुक्ती कोण पथे हे पुस्तक माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे. आता मुक्ती कोण पथे पुस्तक मी पाहिलं सुद्धा नव्हतं. मला वाटलं की मुक्ती कोण पथे हा मोठा ग्रंथ असेल, म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हे जसं पुस्तक बाबासाहेब तशा प्रकारचा खूप मोठा ग्रंथ असेल. तर मुक्ती कोण पथे हे जेव्हा मी गेलो होतो त्याची किंमत मी विचारली. छोटंसं पुस्तक आहे, 15 रुपये किंमत आहे. तर हे 15 रुपये किमतीचं पुस्तक हे दत्ता पाटलांचं आवडीचं पुस्तक होतं. याचा अर्थ काय? म्हणजे ते पुस्तक मी 100 वेळा वाचलं की हे पुस्तक तुमचं आवडीचं पुस्तक आहे. आता इथे एकाने प्रश्न केलेला की बाबा किती आगरी कोळी हे मान्य करतील? कोणी मान्य नाही करणार. प्रश्न असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा आपले लोक सुद्धा मान्य करत नव्हते. म्हणून निराश व्हायचं कारण नाही, सत्याच्याकडे वाटचाल आपल्याला करायची असते. तर मुक्ती कोण पथे हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मी वाचलं आणि खूप वेळा वाचलं. त्याचा अर्थ काय? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते सगळ्या देशाला समजवून सांगतात, या देशातल्या ज्या शोषित जाती आहेत, मनुस्मृतीने पायाखाली तुडवलेल्या जाती आहेत, त्यांची मुक्ती कुठे आहे? तर ही परंपरागत व्यवस्था आहे. या व्यवस्थेमधला जे धार्मिक रूढी परंपरा आहेत हे सोडल्याशिवाय तुमची मुक्ती होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यावेळी अनेक जातींचे लोक होते. परंतु प्रत्यक्षामध्ये मुक्ती कोण पथे हे पुस्तक आपण वाचावं. ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला किंवा यशस्वी प्रयोग केला त्यावेळी अनेक जातींचे लोक त्यांच्या बरोबर राहिले नाहीत. किंबहुना एससी जाती समूहातले साधारणपणे 59 लोक एससी कॅटेगरीमध्ये येतात. पण त्याच्यापैकी एक आत्ताचे जे बौद्ध बांधव आहेत त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या काळातला जो महार समाज होता तो शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या सोबत राहिला आणि त्यांनी मोठ्या संख्येने धर्मांतर त्यावेळी केलं. तर मुक्ती कोण पथेतलं हे जे वास्तव आहे हे वास्तवाचा मी विचार केला आणि माझ्या लक्षात आलं की दत्ता पाटलांना मला काय सांगायचं आहे. आणि ते मी समजून गेलो की राजकारण, राजकीय क्रांती यापेक्षा हे जे स्वतःचं मन आणि बुद्धी बदलण्याची जी क्रांती आहे, धार्मिक क्रांती आहे, ती अत्यंत महत्वाची आहे. परंतु धार्मिक क्रांतीबद्दल आपल्या देशात
जो कोणी वाच्यता करतो किंवा बोलतो त्याला फेकून देण्याची व्यवस्था इथल्या व्यवस्थेने केलेली आहे. मग ती सामाजिक व्यवस्था असतील, राजकीय असतील किंवा धार्मिक असतील. आणि हे धाडस करणं फार अवघड असतं. आणि म्हणून याच्याविषयी मी चिंतन सुरू केलं आणि मग विचार करायला लागलो की बाबा रे, ह्यामध्ये मुक्तिकोण पथेमध्ये जे सांगितलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि हा शोध घेत असताना माझं असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातली गुलामगिरी उघड करत असताना महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानलेला आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जी प्रबोधनाची खूप मोठी कामं केलेली आहेत, त्या सगळ्यात मोठं काम आहे त्यांच्या पत्नीकडून त्यांनी करून घेतलं, ते स्त्री शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. आणि मग सावित्रीबाई फुल्यांची स्त्री शिक्षणाची सुरुवात म्हणजे काय याचं चिंतन केलं तेव्हा लक्षात आलं की या देशामध्ये आईलाच जर गुलाम केलं, म्हणजे स्त्रीलाच जर गुलाम केलं, तर येणाऱ्या पिढ्या सुद्धा गुलाम जन्माला येऊ शकतात. ही कल्पकता मनुवाद्यांनी दाखवलेली आहे, मनुस्मृतीने दाखवलेली आहे. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा स्त्रियांना गुलाम केलं. मग जर सावित्रीमाईंनी शिक्षणाची सुरुवात स्त्रियांकडून केली, ती मुलांकडून का नाही केली? म्हणजे आधी दिवा का नाही पेटवला, पण ती का पेटवली? तर याच्या पाठीमागं मनुस्मृतीची स्ट्रॅटेजी आहे. त्यामध्ये स्त्रियांना गुलामीत टाकणं ही मनुस्मृतीची अत्यंत कल्पक स्ट्रॅटेजी होती. आणि ती जी नीती होती मनुस्मृतीची, ती नीती तोडण्याचं काम सावित्रीबाई फुल्यांनी केलं. आणि त्यांनी सांगितलं स्त्री ही पहिली शिकली पाहिजे. आणि ज्या मुलाची आई शिकलेली असते निश्चितपणे ती आपल्या मुलांना अत्यंत चांगले संस्कार देते, शिक्षण देते, बंड करायला शिकवते. आणि हे आपण अनेक ज्या माता आहेत त्यांच्याकडून पाहिलेलं आहे, आपण सुद्धा अनुभव घेतला असेल. आणि म्हणून ही फार मोठी क्रांती सावित्रीबाई फुलेंनी केली. त्या क्रांतीची दखल आपल्याही चळवळीने अजून घेतलेली नाही. म्हणजे कुठल्याही क्रांतीची सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा ती स्त्रियांपासून केली पाहिजे, असा त्या क्रांतीचा अर्थ आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि त्यांच्या सगळ्या चळवळी यांचा अभ्यास केला तर त्यामध्ये असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्त्रियांच्या मुक्तीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे हिंदू कोड बिल असेल किंवा स्त्रियांचे अधिकार असतील, वंशपरंपरागत संपत्तीचे अधिकार असतील, यामध्ये स्त्रियांकडे बाबासाहेबांचा दृष्टिकोन हा त्यांना अधिकार देण्याकडे जास्त आहे. आणि त्यानंतर मग आमचे एससी बांधव असतील, एसटी बांधव असतील, आदिवासी असतील आणि मग ओबीसी अशा सगळ्या प्रकारच्या मागासवर्गीयांसाठी काय काय देता येईल, जमीन, जंगल, शिक्षण, आरक्षण, हे बाबासाहेब आंबेडकरांनी देण्याचा प्रयत्न केला. परंतु एकाच आयुष्यामध्ये साधारणपणे 3 ते 5 हजार वर्षांची गुलामगिरी दूर करणं हे फार अवघड काम आहे एका माणसाला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते केलेलं आहे, यामध्ये काहीच शंका नाही. तरी सुद्धा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे या देशामध्ये, हा प्रयत्न अत्यंत अवघड प्रयत्न आहे. आणि म्हणून या सगळ्या चर्चेमध्ये बोलत असताना आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जर या देशात झाला नसता तर भगवान बुद्ध, ज्यांच्याकडे आम्ही आज चर्चेचा हा कल नेतोय, त्यांच्याकडे जाणं आपल्याला अवघड झालं असतं. कारण भगवान बुद्धांना अक्षरशः जमिनीमध्ये गाडलं होतं. लॉर्ड कनिंगहम नावाचे शास्त्रज्ञ, पाश्चात्य पुरातत्व वेत्ते ह्या देशात आले नसते, त्यांनी उत्खनन केले नसते, तर ही सम्राट अशोक असतील किंवा भगवान बुद्ध असतील, ही जमिनी गाडलेली सगळी लेणी असतील किंवा ठिकाणं असतील किंवा सगळ्या ह्याचा अर्थ आहे, त्यांच्या लिपीचा अर्थ आहे, पाली भाषा असेल, हे सगळं समोर आलंच नसतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यामधलं जे योगदान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आता मुक्तिकोण पथेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट करून सांगतात की मनुस्मृतीच्या या कचाट्यात तुम्ही अडकलात तर बाहेर पडणं अवघड आहे. आणि म्हणून ज्यांना कुणाला बाहेर पडायचं असेल त्यांनी बाहेर पडावं. आणि अशा प्रकारचं धाडस आजच्या बौद्ध बांधवांनी केलेलं आहे. त्यांना मी माझा जय भीम करतो आणि त्यांना मनापासून नमस्कार करतो. आणि हे धाडस त्यांनी केलं. आणि नंतरच्या प्रतिक्रिया तुम्हाला माहित आहेत की समाजात काय काय गोष्टी घडल्या. तर यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या आगरी समाजात केलेली आंदोलन आहे त्याच्याविषयी मी बोलायला लागलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो कोळीवाड्यांमध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक लावण्याचा प्रयत्न केला. आणि माझ्या प्रत्येक कुठल्याही बोलण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केल्याशिवाय मी बोलत नाही. मग तो कुळ कायद्याचं आंदोलन असेल किंवा कुठलं असेल, पण बाबासाहेबांच्या बद्दल आम्ही कायम कृतज्ञ आहोत. आता हा जो मुद्दा आहे, धार्मिक विषयाचा मुद्दा आहे, तो अत्यंत नाजूक असल्यामुळे आम्ही त्याच्यावर फार विचारपूर्वक बोलावं लागतं की जेणेकरून आपल्या समाज बांधवांची असलेली मैत्री ही त्याला कुठेही बाधा येऊ नये. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचल्यानंतर भगवान बुद्धांचं सुद्धा साहित्य मी वाचलं.
त्याच्या अगोदर सगळ्या हिंदू धर्मशास्त्रांचा मी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला होता. रामायण असेल, महाभारत असेल, भगवद्गीता असतील, वेद असतील, उपनिषद असतील, याची पण चांगला अभ्यास केला होता. आणि भगवान बुद्धांचं हे साहित्य वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की भगवान बुद्धांनी सुद्धा जे काही क्रांतिकारी काम केलेलं आहे त्यामध्ये स्त्रियांना अधिकार देण्याचा जो विषय आहे, म्हणजे स्त्रियांना धार्मिक अधिकार देण्याचा विषय आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये जे दिसत नाही ते बौद्ध धर्मामध्ये दिसतं, कारण जगातले सगळे धर्मगुरू हे पुरुषच झाले, परंतु कधीतरी स्त्रियांना सुद्धा धर्मामध्ये पुरुषांना इतका चांगला अधिकार मिळाला पाहिजे अशी जी मागणी येते स्त्रियांकडून, म्हणजे महाप्रजापतीकडून येते, आणि भगवान बुद्ध मग भिक्खुनी संघ स्थापन करतात. हा जो क्रांतिकारी निर्णय आहे तो सावित्रीबाई फुल्यांच्या स्त्री शिक्षणाशी जोडला गेलेला आहे. आणि म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाईंना यांना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ओबीसी बांधवांनी समजून घ्यावं लागेल. बाकी काही नाही आपण केलं तरी चालेल, पण शिक्षणाचा अधिकार जर स्त्रियांना आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे बदल होतील. बाकीचं बदल कसे घडतात ते आपल्याला परवा आपण ते मी बहुजन संघटकर ते ताईंचं हे प्रवचन किंवा भाषण ऐकलं, अत्यंत क्रांतिकारी आहे. ब्राह्मण आहेत त्या ताई, आणि त्यांनी सांगितलं की विज्ञानवाद असेल, स्त्रियांना अधिकार असतील किंवा प्रज्ञा असेल, हे मिळवायचं असेल तर भगवान बुद्धांशिवाय या देशात दुसरा पर्याय नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मी विचार केला की ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर नारायण नागू पाटील सगळ्या त्या काळातल्या उच्चवर्णीय जातींची पुढाऱ्यांशी वैर करून त्यांच्या घरी त्यांचं येणं जाणं, खाणं पिणं राहणं सगळं अगदी होतं. याचा अर्थ ते जरी जन्माने सख्खे भाऊ नसतील तर जोडलेले जे भाऊ असतात त्या भावाप्रमाणे आमच्या आगरी समाजाचे नारायण नागू पाटील जोडलेले होते. याबद्दल त्या तत्कालीन यामध्ये वर्तमानपत्रामध्ये त्यांच्यावर प्रचंड टीका झाली, आणि एका ठिकाणी तर एक बातमी पण छापली होती की चरी संपाच्या वेळी ज्यावेळी आगरी कोळी आणि सगळे बाबासाहेबांचे सगळे साथी एकत्र जेवले त्यावेळी एका ब्राह्मण संपादकाने लिहिलं होतं की नारायण नागू पाटलांना म्हणजे आग्र्यांना बाबासाहेबांनी पाठविले, अशी ती बातमी होती. आणि ती सगळं सहन करून नारायण नागू पाटील उभे होते. दत्ता पाटील, दिबा पाटील त्याच विचाराने चालले होते, अत्यंत प्रज्ञेने चालले होते, शहाणपणाने चालले होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांबरोबर राहिलेले हे नेते, त्यांचा सहवास लाभलेले किंवा संस्कार लाभलेले लोक महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेतेपर्यंत पोहोचले, नेतेपदापर्यंत पोहोचले. आजची तुम्ही स्थिती पाहिली असेल की मुख्यमंत्री सीकेपी आहे आणि विरोधी पक्ष हा ब्राह्मण आहे. म्हणजे आता मराठा आणि ब्राह्मण आणि सीकेपी या उच्चवर्णीय जाती सोडून महाराष्ट्रातल्या सत्ता जसं मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते हे दोन्ही सत्तेचे महत्वाचे पैलू असतात. तिथपर्यंत ओबीसी किंवा एससी एसटी बांधव जाऊ शकत नाही, स्त्रिया जाऊ शकत नाही. हे आजच्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. परंतु त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेले राजकीय नेतृत्व तिथपर्यंत गेलं होतं. मला सांगायचा मुद्दा हा आहे की हे सगळं चिंतन पाहिल्यानंतर मी स्वतः शोध घ्यायला गेला की बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातच म्हणजे कोकणातच आंदोलन एवढी का केली, एकत्रितपणे का केली. चरी संप असेल, मनुस्मृती धन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, ही सगळी आंदोलनं त्यांनी इथेच का केली. आणि मग मी थोडासा शोध घ्यायला सुरुवात केली आणि अनेक पुस्तकं वाचली. त्यामध्ये रायगडचं गॅजेट मी वाचलं, आणि रायगडचं गॅजेट, ठाण्याचं गॅजेट आणि मुंबईचं गॅजेट वाचल्यानंतर असं लक्षात आलं की 2000 वर्षापूर्वी सम्राट अशोक आणि बुद्धाच्या काळामध्ये इथल्या भूमीला अपरांत भूमी असं म्हणत होते. म्हणजे रायगड, ठाणे, मुंबई, आताचा पालघर याला अपरांत म्हणत होतं. आणि या काळामध्ये या भूमीतून साधारणपणे 70 ते 80 लोक अरहंत पदाला पोहोचले होते. म्हणजे एवढे विद्वान धम्मामध्ये झाले होते. आणि याचं प्रत्यंतर दर 25 किलोमीटरवर इथे जे बौद्ध लेणी पाहायला मिळतात मुंबईच्या परिसरामध्ये, मुंबई, ठाणे, रायगड यामध्ये ही लेणी पाहायला मिळतात. आणि ही जी लेणी आहे ही सागरी मार्गाने सगळ्या जगाशी जोडली होती, असा सगळा इतिहास गॅजेटमधून मिळाला. आणि त्यामध्ये हे पण सांगितलं होतं की ही लेणी इथल्या स्थानिक लोकांनी बांधली. म्हणजे ते गॅजेट लिहिणारे उच्चवर्णीय ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी असा उल्लेख नाही केला जातींचा, पण स्थानिक लोकांनी. आता स्थानिक लोक म्हणजे कोण? ज्यांचा व्यवहार हा समुद्राशी आहे, म्हणजे ज्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये समुद्राचा संबंध येतो. म्हणजे मी जी टोपी घातलेली आहे ती या इथल्या सागरपुत्रांचं प्रतीक आहे, त्यांचा संबंध येतो. त्या लोकांच्या परिसरात ही लेणी आहे, त्याचं संवर्धन केलं, त्यांनी ते वाचवण्याचा प्रयत्न केला. परकीय राजवटीमध्ये पोर्तुगीजांनी काही तोफांनी ती लेणी फोडली, काही ठिकाणी अत्याचार केले, हे सगळे विषय सोडून द्या तुम्ही, परंतु बऱ्यापैकी लेणी त्यांनी वाचवली होती. आणि ह्या लेण्यांचा इतिहास शोधत असताना कार्ला लेण्याला आमच्याकडे प्रत्येक आगरी कोळी हा तिथे जात असतो आणि
त्या लेण्यांमध्ये गेल्याशिवाय म्हणजे तो जन्मातून पंढरपूरला जाणार नाही किंवा काशीला जाणार नाही, पण एकविरा आईच्या दर्शनाला जाणार, हे सत्य आहे. आणि या पद्धतीनं मी सुद्धा तिथे गेलो होतो आणि जात असताना एकविरा आईला नमस्कार केल्यानंतर समोर लेण्या होत्या, त्या लेण्या पण आम्ही पाहायचो. पण त्या लेण्यांमध्ये काय दडलेलं आहे, त्याचा अर्थ काय हे समजून घ्यायचा मी खूप प्रयत्न केला. परंतु गॅजेटमध्ये वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या लेण्या जर आम्ही बांधलेल्या आहेत तर लेण्यांचा आणि ह्या एकविरा आईचा काही ना काही संबंध असणारच. तर मी आमच्या सगळ्या लोकांना विचारलं की ही मंदिर कधी बांधलं, तर ते हजारो वर्षापासून, म्हणजे ती पण परंपरा फार जुनी आहे असं मला कळलं. आणि मग मी बुद्ध आणि धम्म पुन्हा पुन्हा वाचला आणि त्यामध्ये असं लक्षात आलं की भगवान बुद्धाची जी आई आहे तिचं नाव आहे महामाया आणि ती कोलीय वंशाची आहे. कोलीय वंश म्हणजे किंवा कोलीय गण म्हणजे आगरी, कोळी, भंडारी हा जो कुणबी इथला कोकणातला सागरपुत्र समाज आहे तो कोलीय गण आहे, त्यामध्ये कराडी आहे. तर त्या कोलीय गणाची एकवीरा आहे किंवा महामाया आहे आणि भगवान बुद्धांचे वडील शाक्य कुळातले. ही सगळी माहिती घेतली आणि घेतल्यानंतर माझं असं लक्षात आलं की हे जे सगळं बौद्ध साहित्य आहे त्यातल्या स्त्रिया आहेत आणि त्या स्त्रियांचं सगळं विचार आणि त्यांचं वाङ्मय वाचल्यानंतर की या देशामध्ये मनुस्मृती असताना सुद्धा बुद्धाच्या काळामध्ये स्त्रियांनी फार मोठी प्रगती केलेली आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि मग आम्ही आमच्या कोकणामधल्या सगळ्या गावांचा शोध घ्यायला सुरुवात केली. गावामधली मंदिरं आहेत, त्या मंदिरामध्ये सगळ्यात जुनं मंदिर कुठलं असं मी शोध घेतला, खास करून माझ्या गावातलं चिंचोटी गावात. तर त्यामध्ये मला असं लक्षात आलं की गावदेवीचं मंदिर आहे सगळ्यात जुनं आहे. हनुमान आणि रामाची मंदिरं ही नव्याने बांधलीत लोकांनी, पण प्रत्येक गावामध्ये ग्रामदेवता आहे ती पहिली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी होती की गावाचा जो न्याय असतो गावकीमध्ये, त्या गावकीच्या न्यायामध्ये शपथ घ्यायची असेल तर फक्त आईची घ्यायची, म्हणजे ज्याला आपण देवी म्हणतो त्या देवीची शपथ घ्यायची. पुरुष देवतांची शपथ घ्यायची पद्धत आजही नाही. तर ह्याचं मूळ शोधलं आणि मूळ शोधल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथला जो समाज आहे हा समाज स्त्री प्रधान आहे आणि बाकीचे आता दृश्य व्यवहार आहेत, म्हणजे हा मी तर सांगितलं धार्मिक, परंतु दृश्य व्यवहार आहेत त्यामध्ये शेतीमध्ये 80% शेतीची कामं हे स्त्रियाच करतात. मासेमारीमध्ये सुद्धा 80 ते 90% कामं हे स्त्रियाच करतात. आर्थिक व्यवहार हा महिलांच्या हाती आहे. म्हणजे कोकणातल्या ज्या महिला आहेत त्या महिला सगळे शेतीची कामं तर करतात, पण पैशांचे व्यवहार सुद्धा इथली आई, इथली बहीण, इथली पत्नी, इथली मावशी यांच्याकडे पाहायला मिळतो. आणि ही परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर महाराष्ट्रात पाहायला मिळत नाही. महाराष्ट्रातली स्त्री डोक्यावरून पदर घेतलेली, उंबरठ्यामध्ये आत राहणारी, पाहुणा आला तर बाहेर न येणारी. इथं उलट आहे, इथं सगळं घर हे महिलांच्या ताब्यात आहे. आणि तुम्ही आमच्या कोळीवाड्यात जर आलात तर तुमच्या लक्षात येईल की घरामध्ये महिलांचा आवाज हा पुरुषांच्या आवाजांपेक्षा अधिक मोठा आहे आणि तो सगळ्यांना ऐकायला मिळतो. सगळ्यांना, बऱ्याच जणांना ते माहीत आहे. आणि म्हणून ही सगळी ह्याचं निरीक्षण करत असताना मातृसत्ताक पद्धत जी पूर्वीच्या काळात होती त्याचं स्वरूप इथे कोकणामध्ये पाहायला मिळालं. आणि मग आम्ही कोळीवाड्यांचं रिसर्च केलं आणि त्यामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या की कोकणातला हा जो समाज आहे हा लग्नामध्ये हुंडा घेत नाही. हुंडा घेत नाही याचा अर्थ तो मनुस्मृतीला मानणारा आहे असा होत नाही. लग्नामध्ये हुंडा घेणं याचा अर्थ स्त्रीला कमी लेखणं आणि हुंडा न घेणं याचा अर्थ स्त्रीला सन्मान देणं. तो हुंडा न घेण्याची परंपरा या समाजामध्ये फार पूर्वीपासून आहे, ही माहिती आम्हाला मिळाली. आणि ही माहिती मग मी समाजात मांडायला सुरुवात केली. आमच्या समाजातले जे साहित्यिक होते ते सरळ सरळ ब्राह्मणांकडून तयार होऊन आल्यानंतर अशा प्रकारची काय पद्धत यामध्ये असेल असं कोणाच्या नजरेसच पडलं नाही. आणि ही जी प्रज्ञा आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यातून निर्माण होते. आणि मग स्त्रियांना अधिकार देण्याचा हा जो गुण आहे हुंडा नाकारण्याचा, त्याच्यावर मी सार्वजनिक ठिकाणी बोलायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू लोकांना कळायला लागलं की आमची अशी एक जात आहे या देशामध्ये की सगळ्या देशामध्ये स्त्रियांवर अत्याचार होत असताना, मनुस्मृतीने त्यांच्यावर गुलामगिरी लादलेली असताना लग्नात हुंडा घेणं हा प्रकार आमच्याकडे नाही, म्हणजे एक चांगलं जीवनमूल्य आमच्याकडे ही मांडणी लोकांना आवडली. अनेक साहित्यनिकांनी ती स्वीकारली सुद्धा. परंतु हे स्वीकारत असताना त्यांना हे समजत नव्हतं की ही मनुस्मृतीच्या विरोधात जाणारं जीवनमूल्य आहे. मनुस्मृती सांगते की स्त्रीचं जेवढं शोषण कराल, स्त्रीचं जेवढा अपमान कराल तसं असणं म्हणजे धार्मिक असणं. पण ह्या धर्माच्या विरुद्ध असला चांगला संस्कार जो बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुढे आपल्या देशात आलं. पहिलं जीवनमूल्य कुठलं असेल तर स्त्रियांना अधिकार देण्याचं, आणि ते भगवान बुद्धांनी या देशामध्ये रुजवलं होतं.
आणि म्हणून कारल्याला एकविरेला आम्ही जाणारे लोक, आज एकविरेला जाणाऱ्या लोकांबद्दल अनेक लोकांना असं वाटतं की बाबा ते हिंदू मंदिर आहे आणि मग ते कसे अंधश्रद्धावाले लोक आहेत, परंतु 2000 वर्षापूर्वीच्या लेण्या जशा आज शिल्लक इथे पाहायला मिळतात त्याच पद्धतीनं काही चांगली जीवनमूल्य सुद्धा आपल्या समाजामध्ये आहेत, आदिवासींमध्ये आहेत. नागालँड, मिझोराम इकडे मातृसत्ताक पद्धत अजूनही तिथल्या आदिवासी जमातीमध्ये आहे. तिथे लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही, स्त्रीप्रधान व्यवस्था आहे. केरळमध्ये काही ठिकाणी आहे. ही जी जीवनमूल्य आहेत ही या देशाची खरी परंपरा आहे आणि ती आज अनेक लोकांमध्ये दिसते. ती बघण्याची दृष्टी आमच्याकडे आली पाहिजे. मग वरून त्यांनी भगवी वस्त्र परिधान केलीत किंवा ते कसे वागतात यापेक्षा त्यांच्या जीवनामध्ये ते आचरणात काय आणतात याला महत्व आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा धम्म असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा अगरबत्ती, मेणबत्ती, धुपारे किंवा चमत्कार यांचा नसून तो आचरणाचा आहे. आणि तो आचरणाचा विचार कुठल्या कपड्यात आहे, कुठल्या संस्कृतीत आहे असं असण्यापेक्षा तो आचरणात आहे की नाही आणि ते मूल्य भारतीय संविधानाला धरून आहे की नाही अशा प्रकारची प्रज्ञा आमच्यामध्ये आली पाहिजे. आणि ही प्रज्ञा घेऊन गेल्या असताना मला लक्षात आलं की आमच्याकडे हुंडा घेण्याची पद्धत नाही. ज्या हुंड्यासाठी अनेक हुंडाबळी जातात, किंबहुना स्त्री भ्रूण हत्या होतात, याचं कारण सुद्धा हुंडा घेणं हे आहे की पित्याला माहीत असतं की 4 मुली असतील तर 4 मुलींना जर हुंडा द्यायचा असेल तर निश्चितपणे सगळी जमीन विकावी लागेल आणि म्हणून मग गर्भजल चिकित्सा होते आणि त्यामध्ये मुलगा असेल तर त्याला ठेवायचा, मुलगी असेल तर गर्भातच मारायची. ही पद्धत सुद्धा मनुस्मृतीमुळे आपल्याकडे आलेली आहे आणि आज असेल ती पद्धत तर त्याचा अर्थ दुसरा अर्थ आहे मनुस्मृती आमच्या घराघरामध्ये आहे. आणि म्हणून पोलीस जेव्हा गुन्हा नोंदवतात ते डॉक्टरच्या विरुद्ध नोंदवतात, पोलीस जेव्हा गुन्हा नोंदवतात ते अबॉर्शन करणाऱ्या पित्याविरुद्ध गुन्हा नोंदवतात, परंतु खरा गुन्हा हा गुन्हा ज्या मानसिकतेने घडला त्या धर्मग्रंथाच्या विरुद्ध नोंदवला पाहिजे, म्हणजे मनुस्मृती विरुद्ध नोंदवला पाहिजे. परंतु या धर्मग्रंथाच्या विरुद्ध किंवा मनुस्मृती विरुद्ध आम्ही पोचत नाही. आम्ही तो माणूस तो गुन्हा का करतो याची मानसिकता तपासत नाही आणि म्हणून हे असं घडतात. परंतु स्त्रियांना अधिकार देण्याची ही पद्धत ज्यांच्याकडे आहे ती आम्ही उचलून धरली तर निश्चितपणे या चुकीच्या परंपरांना आपण चांगलं वळण देऊ शकतो. आणि ही जी पद्धत आहे ती पद्धत मला सापडली. त्यानंतर मला आणखी एक सापडलं आगरी कोळ्यांच्या या मातृसत्ताक संस्कृतीमध्ये की लग्न लावण्याचा जो सगळीकडे सगळ्या धर्मात सगळ्या जातीत जो संस्कार आहे त्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की पुरुषांची म्हणजे भटजींची संख्या फार मोठी असते, परंतु आगरी कोळ्यांमध्ये आजही धवलारणी नावाच्या स्त्रिया हे लग्न लावतात. तुम्ही पाहिलं असेल की ही पोळी साजूक तुपातली हे जे गाणं आहे लोकगीत किंवा कोळी गीत आहे, या गाण्याची सुरुवात एका धवल गीताने होते, म्हणजे धवलारीन ते गाते आणि तिथून त्या गाण्याची सुरुवात होती. ती धवलारीन म्हणजे स्त्री पुरोहित. ही 2000 वर्षापासून ही स्त्री पुरोहित आमच्याकडे पाहायला मिळते. अलीकडेच स्वच्छ उच्चार पाहिजेत, म्हणजे ब्राह्मणी उच्चार पाहिजेत आणि मग भटजींचा संस्कार किंवा सप्तपदी ही सगळ्या जातींमध्ये आलेली दिसते. अतिक्रमण आहे ते खरं म्हणजे 3 दिवसांचा लग्नाचा सोहळा ही धवलारीन नावाची स्त्री आमच्याकडे आजही चालवते, परंतु तिला मान्यता, समाज मान्यता देण्याचं काम आमच्या समाजातून अजून झालं नव्हतं. ते झालेलं आहे. आता फार मोठा इंटरव्ह्यू धवलारणींचे झालेले आहेत. आमचे सागर राजे नावाचे एक पत्रकार आहेत, त्यांनी धवलारणीची इंटरव्ह्यू घेऊन त्याला हजारो लाईक्स आलेले आहेत आणि लोकांनी त्याचं कौतुक केलंय की लग्न लावण्याचा अधिकार हा स्त्रियांना देणारा हा समाज निश्चितच फार क्रांतिकारी समाज, एवढा मोठा सन्मान, म्हणजे धार्मिक अधिकार जर स्त्रियांना दिले गेले तर त्याचा परिणाम आर्थिक, सामाजिक, राजकीय ठिकाणी सुद्धा होऊ शकतो. धार्मिक ठिकाणी स्त्रीला जर अधिकार नाकारले तर ती सगळ्या ठिकाणी शूद्र होत जाते आणि म्हणून धार्मिक ठिकाणी अधिकार देणं हा संस्कार आमच्याकडे होता. त्यानंतर आणखी एक पाहिलं की विधवा विवाह अनेक उच्च जातीमध्ये होत नाही, म्हणजे ज्या मुली लग्नानंतर विधवा होतात त्यांची लग्न न करण्याचा प्रघात अनेक उच्च जातीमध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे ब्राह्मणांमध्ये आहे, मराठ्यांमध्ये पण आहे. म्हणजे ब्राह्मणांमध्ये तर ते केशवपणच केलं जायचं. अनेक मालिकांमध्ये आपण पाहतो की केसच स्त्रियांचे कापून टाकत आणि त्यांचं जे सगळं सौंदर्य आहे किंवा व्यक्तिमत्व आहे ते संपवून टाकलं जात होतं. तर हा जो संस्कार आहे विधवांचं लग्न करणं हा आमच्या समाजामध्ये पूर्वीपासून आहे. त्याला पाठ लावणं असं म्हणतात आणि ते आजही पाहायला मिळतं. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत पाहिलं तर मुंबईतली सगळी मासळी मार्केट ही आजही स्त्रिया चालवतात. म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांना सुरक्षा लागते, म्हणजे बाकीच्या महाराष्ट्रात तुम्ही पाहिलं असेल की बहिणाबाईंचा मला वाटतं एक अभंग आहे, बहिणाबाईंचा किंवा आणखी कुठल्या तरी एक संत आहेत जणाबाई वगैरे त्यांचा, की डोईवरचा पदर आला खांद्यावरी, म्हणजे मी जाईन म्हणजे न घाबरता बाजारात जाईन, अशा प्रकारचा तो अभंग आहे. आता डोक्यावरचा पदर खाली आला तर स्त्री बाजारात जाऊ शकते, हे त्यावेळी धाडसाचं काम होतं.
परंतु आमच्या इथल्या कोकणामधल्या कोळणी असतील किंवा आगरी महिला असतील यांनी डोक्यावर अशा प्रकारचा पदर घेणं किंवा पुरुषांना घाबरण्याचं कुठलं बंधन कधी पाळलंच नाही. किंबहुना ज्या मुंबईच्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जगातले सगळे शासक येऊन गेले, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल सगळे येऊन गेले, पण मुंबईतल्या कोळणींनी कधी आपलं मार्केट सोडलं नाही किंवा कुठल्या ती पुरुषांना ते घाबरले नाहीत किंवा त्यांना पोलिसांची कधी गरज लागली नाही किंवा या स्त्रियांचा अपमान करण्याचं काम कुठल्याही पोलिसांनी केलं, कुठल्याही पोलीस स्टेशनला नोंदलं गेलं नाही. अशा प्रकारचं काती कोयते घेऊन या महिला शेतामध्ये, या महिला मच्छी मार्केटमध्ये काम करताना आजही दिसतात. आणि महाराष्ट्राने अभ्यास करावा अशी मातृसत्ताक अर्थव्यवस्था, म्हणजे स्त्रियांना अधिकार दिल्यानंतर काय घडतं हे तुम्ही इथल्या कल्चरमध्ये येऊन पाहू शकता. तर हे सगळे एवढे चांगले संस्कार ह्या आमच्या इथल्या सागरपुत्र मच्छीमार समाजामध्ये कुठून आले? म्हणजे आम्ही रामायण वाचतो म्हणून रामायणमध्ये आले का? महाभारत वाचलं म्हणून महाभारतामधून आले का? तर आपल्याला माहित आहे की महाभारतामध्ये द्रौपदीची विटंबना होते आणि तिचं साडी खेचली जाते त्या सगळ्या राजकारण्यांकडून. त्यावेळी कृष्ण तिला साडी देऊन तिची अब्रू आणि प्रतिष्ठा राखतो. तर म्हणजे द्रौपदीला सुद्धा भावाची गरज, कृष्णासारख्या भावाची गरज लागते. आणि आपल्याला सीतेचं सगळं प्रकरण माहित आहे, तिला कसं वनवासाला जावं लागतं, अग्निपरीक्षा द्यावी लागते, हे रामायणात पाहिलं जातं. परंतु अशा प्रकारचा कुठला संस्कार इथल्या ह्या मातृसत्ताक संस्कृतीमध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे स्त्रियांना पूर्ण अधिकार असलेले एक गावं किंवा कोळीवाडे हे आपण पाहू शकता. मग हा जो संस्कार आहे, हा जगण्याचा संस्कार आला कुठून? जर रामायणामधून नाही आला, महाभारतातून नाही आला, मनुस्मृतीतून नाही आला, मग कुठून आला? मग याचा शोध मी घेतला तेव्हा लक्षात आलं की या देशामध्ये असा एक महापुरुष होऊन गेला की त्यांनी धार्मिक अधिकार इथल्या लोकांना देण्याचा संस्कार केला. आणि तो संस्कार आपल्याला माहित आहे की महामाया ही 7 दिवसांनी मृत्यू पावते भगवान बुद्धाच्या नंतर, आणि त्यांचा सांभाळ प्रजापती ही त्यांची मावशी करते. आणि मावशी म्हणते की तथागता की तू आमचा मुलगा आहेस आणि तू आज बुद्ध झालेला आहेस, म्हणजे सम्यक संबुद्ध झालेला आहेस. तर तुझ्या संघामध्ये पुरुषांना सगळ्या प्रकारचे अधिकार आहेत, म्हणजे धार्मिक अधिकार आहेत, अरंत होण्याचे अधिकार आहेत, निर्वाणाचे अधिकार आहेत, मग ते स्त्रियांना का नाही? अशा प्रकारचा प्रश्न तिने त्यावेळी केला. आणि हा जगातला सगळ्यात मोठा प्रश्न होता की धार्मिक अधिकार स्त्रियांना का नाहीत. आणि भगवान बुद्धांनी नंतर त्या आपल्या आईचं ऐकून तो अधिकार या देशामध्ये स्त्रियांना दिला आणि म्हणून फार मोठी क्रांती त्यावेळी झाली. आता ही क्रांती मिटवण्याचं काम कोणी केलं आणि हे बुद्धाचा धम्म आणि सगळे मातृसत्ताक विचार विदेशात कसे गेले हे आपल्याला सांगायची गरज नाही. परंतु कोळीवाड्यामध्ये, आगरी समाजामध्ये अजूनही स्त्रियांच्या अधिकाराचे विषय आहेत. ते जशा बौद्ध लेण्या आहेत तसे ते विषय आहेत. ही नजर सुद्धा आदिवासींमध्ये सुद्धा असे विचार आहेत, हे आम्ही शोधले पाहिजेत. सगळीच कर्मकांड किंवा सगळंच वाईट आहे अशात नाही, चांगल्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत आणि ह्या चांगल्या गोष्टी इथे पाहायला मिळतात, त्यांची नजर आमची असली पाहिजे. यानंतर कार्ला लेण्यांकडे मी वेगळ्या पद्धतीने पाहायला लागलो आणि मग लक्षात आलं की या लेण्यांचा आणि आमचा थेट संबंध आहे. आणि मग एका दिवशी ज्यावेळी आमचे अध्यक्ष अनंत तरे एकविरा देवस्थानचे अध्यक्ष होते, ते अध्यक्ष असताना तिथे त्या ट्रस्टवरून वाद झाला. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये पैसा असतो आणि फार मोठं उत्पन्न असतं. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये एक मी मुलाखत दिली होती, लाखो कोटी रुपये मंदिरांच्या ट्रस्टमध्ये आजही आहेत. पद्मनाभ मंदिर आहे, त्याच्यामध्ये किती कोटी आहेत ते तुम्हाला सांगायला नको, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. हा पैसा कोरोना काळामध्ये जर व्यवहारात आणला तर सगळ्यांना औषधं, व्हेंटिलेटर सगळं देऊ शकलो असतो. परंतु मंदिरांमधला हा जो पैसा आहे हा कोणी आणत नाही आणि तो तिथला जो ट्रस्टी आहे तो ब्राह्मण आहे, पुरोहित आहे, पुजारी आहे आणि ह्यानी हा पैसा अडवलेला आहे. ही गोष्ट कोणी आज सांगत नाही. आणि मग एकविरा देवस्थान जे आहे किंवा कार्ल्याची एकविरा, इथे आम्ही 2000 वर्षापासून कोलीय लोकच जातो, म्हणजे आगरी, कोळी, कराडी. एखादा पर्यटक बाहेरचा आला तर तो आला, परंतु पैसे टाकणारे लोक आमचेच होते आणि म्हणून अनंत तरी आमचे अध्यक्ष होते. परंतु तिथल्या स्थानिक लोकांच्या लक्षात आलं की जसं अष्टविनायक मंदिर आहे किंवा सगळी जे पैसे देणारी मंदिर आहेत त्यामध्ये हे सुद्धा एक मंदिर आहे की ज्यामध्ये दिवसाला 40,000पासून 1 लाखापर्यंत देणगी येते. आणि मग तिथल्या स्थानिक लोकांनी त्यावर दावा केला की हे मंदिर आमचं आहे, कारण आमच्या ग्रामपंचायतीचं आहे. तर मी तिथे सांगितलं की तुम्ही कधीच एकविरा आईला मानत नाही आणि पैसे टाकणारे आमचे मुंबईतले सगळे आगरी कोळी आहेत, तर आमचीच ट्रस्ट असली पाहिजे. परंतु याच्यावर खूप मोठी भांडणं झाली, मारामाऱ्या झाल्या आणि या मारामारीमध्ये सगळं ते ट्रस्ट शेवटी सरकार जमा झालं
परंतु त्यावेळी सुद्धा माझ्या लक्षात आलं की त्या मंदिराला अनधिकृत ठरवण्याचा प्रकार घडला। त्यावेळी मी त्यांच्यावर अनंत तऱ्हेंवर बंदी आल्यानंतर एका दिवशी आरतीचा अधिकार अनंत तऱ्हेने सांगितलं की राजाराम पाटील तुम्ही जा आणि पोलिसांच्या सुरक्षेत तुम्ही आरती करा आईची। आणि तुम्हाला ह्या निमित्ताने सांगतो की सगळे लोक एकवीरा आईला देवी म्हणत असतील तरी आम्ही आजही आई म्हणतो। आणि म्हणून एकवीरा आईच्या आरतीला मी गेल्यानंतर मला आतमध्ये असं लक्षात आलं की तिथे एक आई नाही तर दुसरी पण आई आहे। त्या दुसऱ्या आईचं नाव काय आहे असं मी विचारलं सगळ्यांना, तर त्यांनी सांगितलं की ती संन्यासिनी आहे किंवा योगिनी आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं। तर एक आई साडी चोली घालते आणि दुसरी संन्यासिनी कशी काय? आणि मग याचा मी पुन्हा एकदा शोध घ्यायचा प्रयत्न केला। तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की भगवान बुद्धाचा जन्म ज्या आईच्या पोटी होते तिचं नाव महामाया आहे, ती कोलीय वंशाचीच आहे आणि सांभाळ मात्र प्रजापती करते। आणि प्रजापती आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये भगवान बुद्ध जेव्हा सम्यक संबुद्ध होतात तेव्हा त्यांच्याकडून अधिकार मागून घेते आणि सांगते की मला पुरुषांसारखंच पुरुषांना जो धार्मिक अधिकार आहे मुक्तीचा अरहंत होण्याचा किंवा निर्वाणाचा तो अधिकार मला पाहिजे आणि माझ्या रूपाने समस्त स्त्रियांना भेटला पाहिजे, म्हणजे तो स्त्री मुक्तीचा विषय आहे। तर तो मिळतो आणि मग ती संन्यस्त होते, म्हणजे संन्यासिनी होते, म्हणजे पाली भाषेत किंवा धम्माच्या भाषेत ती भिक्खुनी होते। आणि ती भिक्खुनी असलेली जी आई आहे तिचं तोंड बौद्ध लेण्यांकडे आहे आणि एकविरा आईचं तोंड आपल्या समोर आहे, आपण गेल्यानंतर पण ती दिसत नाही कोणाला। मग आतमध्ये गेल्यानंतर ते बघितलं, त्याची चौकशी केली, त्या मूर्त्या खऱ्या अर्थाने दगडात कोरलेल्या आहेत, त्या नवीन अतिक्रमण वगैरे केलेलं नाही। परंतु हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन ज्यांना माहित नाही त्यांना असं वाटतं की हिंदू लोकांनी हे अतिक्रमण केले, परंतु आम्ही आमच्या समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, सगळ्या लेण्या पाहिल्या, आमची चौलची लेणी पाहिली, तर चौलच्या लेण्यांमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की भगवान बुद्धाची म्हणजे एकविरा आईची मोठी बहीण चौलला राहते, म्हणजे प्रजापती तिथे राहते, अशा प्रकारचं ते वर्णन सांगतात। या लेण्यांमधली सगळी सिच्युएशन आहे ती बंदरांशी जोडलेली आहे, आगरी जोडलेली आहे आणि बंदराच्या मार्गे जगाशी जोडण्याचं काम 2000 वर्षात आम्ही केलेलं आहे। पूर्वी पण बोटी आमच्या होत्या, आज पण आमच्या बोटी आहेत, त्यामध्ये काही बदल झालेले नाहीत। बोटीमध्ये कुठलंही सत्तांतर झालेलं नाही, स्थित्यंतर झालेलं नाही, उलट मधल्या काळात मनुस्मृतीने समुद्र उल्लंघन करणं पाप आहे असं सांगितलं। आणि लेण्यांचा हा सगळा इतिहास, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा हा इतिहास, इथली जी संस्कृती आहे मातृसत्ताक, ती मातृसत्ताक संस्कृती ही इथल्या पुरुषसत्ताक संस्कृतीला पर्याय आहे। म्हणजे मी असं म्हणणार नाही की मातृसत्ताक संस्कृती आणि पुरुषसत्ताक संस्कृती भांडलं पाहिजे, हा म्हणजे स्त्री पुरुष समतेचा विषय आहे आणि भारतीय संविधानाने ती स्त्री पुरुष समतेला फार महत्व दिलेलं आहे। लोकसंख्येच्या 50% जो भाग आहे स्त्रियांचा, त्याला जर आम्ही गुलाम केलं तर काय गुलामच तयार होतात। आणि म्हणून हे गुलामांची निर्मिती थांबवायची असतील तर स्त्रियांना अधिकार दिले पाहिजेत, हा विचार भगवान बुद्धांनी सांगितला आणि तो विचार इथल्या आगरी कोळीवाड्यांमध्ये आजही पाहायला मिळतो। आणि म्हणून तुम्हाला एक हे जे माझं बोलणं हे फार कर्मठ किंवा कंटाळणं होऊ नये म्हणून एक गंमत सांगतो की वसईची आमची एक मुलगी गाणं घेते की काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे। हे गाणं तुम्ही पण ऐकलं असेल आणि अनेक लोकांनी टिंगल पण केली असेल। आमच्या इथे एका मोठ्या ख्रिश्चन शाळेमध्ये वाशीमधल्या ते गाणं गॅदरिंगला वाजवलं गेलं आणि वाजवलं गेल्यानंतर तिथले जे फादर होते ते फादरांनी मला विचारलं की हे काय आहे पाटील साहेब, काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे, त्याला काय गाण्याला हे काय गाणं स्टेजवर वाजवायचं गाणं आहे का? फादर एक लक्षात घ्या की या गाण्याचा अर्थ असा आहे की काळा असो वा गोरा असो, म्हणजे जसा काही देशांमध्ये जगातल्या काळा गोरा वाद आहे किंवा आपल्याकडे जातीभेद आहे, म्हणजे हलक्या जातीतला मुलगा असेल तर तो मला नको किंवा तो नको अशा प्रकारचे तिचे आईवडील सांगतात। जसं सैराट मधल्या आर्चीला सांगितलं जातं की तो कोळी मुलगा आहे, त्या कोळी मुलाशी लग्न करायचं नाही, तो खालक्या जातीतला आहे। परंतु वसईची मुलगी असं म्हणते काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे। रेतीवाला म्हणजे सगळ्यात फायद्याचा धंदा इथला रेतीचा, इथल्या बंदरातली रेती काढली की मुंबईच्या सगळ्या इमारतींना ती विकली जाते, त्यातून चांगले पैसे मिळतात, म्हणजे श्रीमंत असलेला सुखी करणारा नवरा मला पाहिजे, त्याचा रंग, त्याची जात, त्याचा धर्म याच्याशी मला घेणं देणं नाही, असा त्या गीताचा अर्थ आहे। अशा प्रकारचं स्त्रीचं बंड असलेलं, स्त्रियांचं स्वातंत्र्य सांगणारे हे गीत इतक्या साध्या पद्धतीने ऐकवलं जातं, परंतु गाण्यांकडे आमचा बघण्याचा जो कल असतो तो मनोरंजन हा असतो, परंतु गाण्यांना जर अर्थ दिला तर काय होऊ शकतं हे आपल्याला माहित आहे की आंबेडकरी चळवळीतल्या गायकांनी अतिशय सुंदर गाणी रचली आणि बाबासाहेब आणि बुद्धाचे विचार आज समाजापर्यंत पोहोचवलेले आहेत। आणि एकेकाळी प्रल्हाद शिंदेनी हे पण पोहोचवलेलं आहे, जैसे द्यायचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। खरं म्हणजे कर्माप्रमाणे फळ मिळते बरोबर, पण ते ईश्वर देत नाही,
तर कर्माची फळं तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच मिळतात आणि म्हणून पूर्वजन्माचं कर्म सुद्धा पूर्वजन्म चमत्कार हे नाकारलेले भगवान बुद्धांनी आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्ही चांगलं काम केलं तर चांगलं फळ तुम्हाला मिळेल. परंतु फळं देतो रे ईश्वर हे जे ईश्वर शब्द आले हे मनुस्मृतीतून आले आणि ह्या गोष्टी आपल्याकडून आपल्या अनेक लोकांकडून घडलेल्या आहेत. परंतु हे गाणं तुम्हाला मी यासाठी सांगितलं, वसई विरार नालासोपारा या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणी आहेत आणि तिथली स्त्री ते जे गाणे गातं ते हिंदी चित्रपटातल्या सगळ्या गाण्यांपेक्षा सगळ्यात मोठं गाणं आहे, कारण ते स्त्रीमुक्तीचं गाणं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आजच साम टीव्हीनी बातमी दिली. खरं म्हणजे नालासोपाऱ्याचा सगळा दौरा तिथल्या लेण्यांचा आम्ही केलेला आहे आणि गॅजेटमधून पण पाहिलेलं आहे आणि अनेक भाषणामध्ये मी सांगितलेलं आहे की श्रीलंकेत जी संघमित्रा आणि महेंद्र जिथून गेली समुद्रमार्गे तो भाग आहे नालासोपारा बौद्ध लेणी, स्तूप आहे तिथून. तर त्या काळात सुद्धा असं वर्णन मी वाचलं की त्यावेळी काही विमानं नव्हती किंवा त्यावेळी रस्ते नव्हते. म्हणजे रामायणामध्ये श्रीलंकेला जाण्यासाठी दगड तारले, दगडावर राम लिहिलं आणि मग पूल केला आणि मग वानरसेना त्यातून गेली असं लिहिलंय. म्हणजे हे बुद्धीला आणि तर्काला न पटणार आहे. परंतु सम्राट अशोकाची 2 मुलं संघमित्रा आणि महेंद्र हे त्या नालासोपारा बंदरातून श्रीलंकेला गेली आणि साहजिकच आहे तिथले मच्छीमार आजचे बांधव आहेत, आमचे आगरी कोळी सगळे लोक आहेत, त्यांच्यातले जे लोक होते कोलीय वंशी की त्यांनीच त्यांना श्रीलंकेला नेलेलं आहे अशा प्रकारचं वर्णन मला पाहायला मिळालं. त्याविषयी मी अनेक वेळा अनेक प्रवचनामध्ये बोललो. आज साम टीव्हीला जी बातमी आली की म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटन खात्याने जाहीर केलं की तिथला नालासोपाऱ्याचा जो स्तूप आहे हा स्तूप हे जागतिक पर्यटनाचं केंद्र आहे आणि म्हणून नालासोपाऱ्याला पर्यटनाचं महानगरपालिकेतलं ठिकाण हे सरकारने जाहीर केलं आणि जागतिक पर्यटक तिथं आता येणार आणि त्या स्तूपाला आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं महत्व आज प्राप्त झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की भगवान बुद्धाची जी लेणी पूर्वीच्या काळापासून 2000 वर्षापासून आहेत याची नोंद जगाने घ्यायला सुरुवात केली. आज आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा त्याची नोंद घेतली आणि ही अपरिहार्यता आहे. कारण भगवान बुद्धाची लेणी म्हणजे चमत्काराची आणि कर्मकांडांची मंदिरे नाहीत, तर मानवी मूल्यांची ती केंद्र होती आणि म्हणून या नालासोपारा ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यातल्या आदिवासींमध्ये किंवा आगरी कोळ्यांमध्ये हा मातृसत्ताक संस्कार या लेण्यांच्या रूपानेच आलेला आहे. भिक्खुणी मोठ्या प्रमाणात त्या भागात होत्या आणि त्या तिथे आजच्या दिवसाला ती घटना घडली आहे आणि म्हणून अशाच प्रकारचा उद्देश कार्ला लेणी जी आहे तिथे जी आई एकवीर आहे ती महामायाच आहे आणि म्हणून आम्ही कार्याला जातो, मोठ्या संख्येने जातो आणि खूप पूर्वीपासून जातो. यातला एक संस्कार तुम्हाला सांगायचा राहिला की कार्ले लेण्यांमध्ये जो बौद्ध स्तूप आहे तो बौद्ध स्तूपाला फेरी मारून लहान मुलांचे जावळ काढण्याचा विधी आमच्याकडे आजही होतो. आता आपल्याला माहिती आहे की ब्राह्मणांमध्ये मुंज असते आणि मुंज करताना डोक्यावरचे केस काढले जातात पण शेंडी ठेवतात, परंतु पूर्ण डोक्यावरचे केस काढणं हा जो संस्कार काय आहे हे आपल्याला सांगायला नको आणि हा संस्कार लेण्यांना फेरी मारून पूर्वीपासून 2000 वर्षापासून आमच्याकडे आज चालू आहे. म्हणजे एकविरा आईच्या मंदिरातच आगरी कोळी जातात अशातला भाग नाही, तर त्या स्तूपाला फेरी मारण्याचा विधी पण आमच्याकडे पूर्वीपासून आहे, परंतु नवीन लोकांना माहीत नसल्यामुळे त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाही. मी या साऱ्या घटनांकडे या देशाला भारतीय संविधानाची जीवन मूल्य ज्या ज्या संप्रदायातून ज्या ज्या धर्मातून मिळतील त्याचा स्वीकार करायला मी तयार आहे. असं मी म्हणत नाही की हेच बरोबर आहे आणि हेच चुकीचं आहे, हा धर्म बरोबर आहे तो धर्म चुकीचा आहे असं मी कधीच म्हणणार नाही. पण ज्या ज्या धर्मामध्ये अशा प्रकारचे चांगले संस्कार असतील तर ते आम्ही स्वीकारले पाहिजे. भारतीय संविधानाला ते पूरक असले पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून हे सगळे संस्कार कार्ल्याला आम्ही एकवीरा आईला जातो, तिची पालखी असेल, तिथला उत्सव आहे तो करतो, परंतु हे करत असताना केवळ चमत्कार आणि कर्मकांड याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे दिसत असले तरी सुद्धा आपल्याला हे बघितलं पाहिजे की इथे मातृसत्ताक विचार आहे, स्त्रियांना अधिकार देण्याचा विषय आहे, हा विषय या बौद्ध लेण्यांचा परिणाम आहे. आता मी ज्या गावात जन्म घेतला चिंचोटी गावात अलिबाग तालुक्यातल्या त्या गावामध्ये सुद्धा बौद्ध लेणी आहे. तर मी लहानपणापासून तिथे जायचो आणि तिथे माझे काका ध्यानधारणा करायचे आणि ते खूप प्रसिद्ध होते, परंतु त्यांची प्रसिद्धी मांत्रिक म्हणून होते, ध्यानयोगी म्हणून नव्हती. तर त्यांना मी पण प्रश्न विचारतो हे काय आहे, तर त्यांनी सांगितलं की हे एकवीरा आईच्या बहिणीचं ठिकाण आहे, म्हणजे प्रजापतीचं. मग त्यांना विचारलं इथे काय असं वैशिष्ट्य आहे ते तुम्ही मला सांगाल. तेव्हा त्यांनी सांगितलं की पावसाळ्याच्या अगोदर या लेण्यांमध्ये पाण्याचे झरे फुटतात आणि ते पाण्याचे झरे फुटले की इथले सगळे मच्छीमार बांधव बंदरातले, चौल बंदरातले लोक खास करून त्यांना आम्ही निरोप द्यायचा की आता तुम्ही बोटी आतमध्ये घ्या का ह्याच्यानंतर 15 दिवसांनी पावसाळा सुरू होणार आहे. म्हणजे
हवामान खातं आपलं जे काम करतं तशा प्रकारचं बौद्धलेण्यातलं जे पाणी आहे, हे झरे आहेत, ते फुटल्यानंतर बोटी आतमध्ये घ्यायचा, यांचा थेट संबंध, आज जसा हवामान खात्याचा संबंध मच्छीमारांना वादळ आल्यावर सूचना करा, तसा बौद्ध लेण्यांचा थेट संबंध या मच्छीमार बांधवांशी आजही आहे. हे तिथे मला अनुभव भेटला. अशा अनेक गोष्टी असतील, परंतु ते आज आपल्याला माहीत नाही. पण या निमित्ताने मी आपल्याला सांगेन की ज्यावेळी GPS नव्हता किंवा होका यंत्र नव्हती, त्या काळामध्ये आम्ही सगळे मच्छीमार बांधव म्हणजे आमचे पूर्वज हे समुद्रामध्ये इजिप्तला जायचे, श्रीलंकेला जायचे, आणि श्रीलंकेला जायचे, इजिप्तला जायचे. तर याचा अर्थ असा होता की समुद्रामध्ये रस्ते नसतात, समुद्रामध्ये फक्त लाटा, काही दिसत नाही. मग त्यामध्ये आकाशातले तारे असतील किंवा विज्ञानवादी किंवा तर्कवादी जे असेल त्या तर्काच्या आधारे परदेशात जावं लागायचं. आणि तिथे गेल्यानंतर श्रीलंकेची भाषा वेगळी, सिंहली भाषा, इजिप्तला गेलेल्या इजिप्शियन भाषा, मग त्या भाषा आमच्या लोकांना येत होत्या. हे वास्तव आहे. आणि म्हणून समुद्रकाठचे लोक आहेत, या लोकांची तुमची संस्कृती पाहिली तर फ्रेंच आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, यांच्याशी लढाया करणं, आरमार उभा करणं आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये चाणाक्ष असणं, हे सगळे विषय इथल्या भूमिपुत्रांना होते. याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारात केला आणि आरमार स्थापन केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजधानी आहे रायगडमध्ये, आज संभाजीराजांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचं आंदोलन आम्ही रायगडावर सुरू करू, तर सामाजिक न्यायाची सुरुवात रायगडावरून झालेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की रायगडजवळ सुद्धा बौद्ध लेणी मोठ्या प्रमाणात आहेत, आणि ती महाडची काडी ही बौद्ध लेण्यांवरच आहे. किंबहुना ज्या ज्या किल्ल्यांमध्ये म्हणजे दगडामध्ये टाक्या कोरलेल्या आहेत पाण्याच्या, ती सगळी बौद्ध लेणीच आहेत. भिंती नंतर घातलेल्या आहेत किल्ल्यांच्या. हा अनुभव मी घेतला. म्हणजे किल्ल्यांचं जे वास्तुशास्त्र आहे ते पाणी शोधण्याचं काम त्या काळातल्या बौद्ध लेणी खोदणाऱ्या लोकांनीच केलेलं आहे. आताच्या लोकांना साध्या जमिनीत बोरवेल खोदता येत नाही, जमिनीवर खोदता येत नाही. म्हणजे भूजल पातळी आहे समुद्राची एक आहे, तरी पण तिथे विहिरी खोदल्या जात नाहीत. उंच डोंगरावर किल्ल्यांमध्ये पाणी आढळतं. हे त्या काळातले बौद्ध वास्तुशास्त्रज्ञ होते, त्यांनी केलेले आहेत. आणि हे सगळे प्रकार मी स्वतः अनुभवले आणि मग वेगळ्या पद्धतीने याचा विचार सुरू केला की सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोन राजे असे झाले की त्यांनी समुद्रामध्ये आपलं आरमार उभं केलं, आंतरराष्ट्रीय व्यापार उभा केला. आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापार मनुस्मृतीला मान्य नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांना आज लोक म्हणत असतील गो ब्राह्मण प्रतिपालक किंवा क्षत्रिय कुलावंतस, पण गो ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणांचा पालक असलेला राजा जर असता, त्यांनी समुद्रामध्ये आरमार उभंच केलं नसतं, आंतरराष्ट्रीय व्यापार त्याला करून दिला असता ब्राह्मणांनी. किंवा आज जे मराठी म्हणतात की आम्ही महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहोत, समुद्र पूर्ण ह्या राज्यकर्त्यांनी नासवलेला आहे. आज मच्छीमार बंदरांची वाट लावली आहे, मच्छीमारांची वाट लावलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराला इथल्या सागरपुत्रांना, ओबीसींना प्राधान्य दिलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यांना गुलामीतून बाहेर काढण्याचं काम केलं. परंतु शेवटची आणि अंतिम गुलामगिरी असते ती गुलामगिरी बुद्धीची असते. ज्या ज्यावेळी आपण दैववादी असतो, चमत्कारावर विश्वास ठेवतो, आपली मुक्ती स्वर्गात आहे असं मानतो, तेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचं मोल राहत नाही. आणि आज कोरोनामध्ये आपला देश त्याचा अनुभव घेतोय की या देशाला मंदिरांपेक्षा दवाखान्यांची गरज होती, हॉस्पिटलची गरज होती. माणसाचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन हवा होता. हे विज्ञान सांगतंय, परंतु आमचे राज्यकर्ते ते स्वीकारत नाहीत. आणि राज्यकर्ते स्वीकारत नाही याचा अर्थ असा आहे, इथल्या नागरिकांना जमिनीवरच्या या सुखसुविधा आहेत, हॉस्पिटल असेल, चांगलं पाणी असतील, चांगली घरं असतील, सुरक्षित मोटारी असतील, सुरक्षित वाहतूक असेल, याविषयी घेणं देणं काहीच नाही. कारण त्यांना असं शिकवलेलं आहे की मोटार गाडीच्या समोर आपली कार असते, त्या कार समोर कुठल्या तरी देवाचा फोटो लावला की तो ड्रायव्हर असं समजतो की हा देव मला वाचवेल आणि आपण आता कशी गाडी चालू शकतो. आणि मग तो दारू पितो आणि समोर ठोकतो. परंतु गाडी चालवत असताना आपले डोळे, आपले कान, आपले पाय आणि आपले हात हे खऱ्या अर्थाने सावध असणं, जागृत असणं आणि प्रज्ञा नावाचं जे शहाणपण आहे, ते प्रज्ञा जी भगवान बुद्धांनी सांगितली, जागृत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे समोरची गाडी किती वेगाने येते, दुरून वळण आहे का, आम्ही कुठे काय केलं पाहिजे, गाडीचे ब्रेक व्यवस्थित आहेत का, हे तपासण्यापेक्षा आम्ही त्या गाडीची पूजा करणं, एखादा नवस बोलणं, एखाद्या देवतेचं स्मरण करणं आणि सांगतो की हे देवा आम्हाला बरोबर घेऊन जा. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे शिर्डीकडे जाताना, अनेक यात्रा करताना अनेक मोठे अपघात घडलेले किंवा धार्मिक मेळावे असतात, ते चेंगराचेंगरी होते. तिथे हा विचार केला नसतो की त्या मंदिरामध्ये बाहेर पडण्याचा रस्ता संकुचित असेल तर एवढी मोठी गर्दी अचानक बाहेर पडू शकत नाही आणि मग चेंगराचेंगरी होऊन माणसं मरू शकतात, याचं भान सुद्धा तिथले मेळावे घेणारे किंवा ते गर्दी करणाऱ्या लोकांना राहिलेलं नाही.
म्हणून आपला जीव कसा वाचवायचा, जीवाची काळजी किती घ्यायची, इथलं पृथ्वीवरचं जीवन हे अमूल्य आहे, अशा प्रकारचा विचार भगवान बुद्धांनी सांगितला. आणि ह्या जीवाला वाचवायचं असेल तर कसं वाचवायचं, तुम्ही काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे, हा तर्क आणि हा विज्ञानवाद त्यांनी सांगितला. मी धर्मामध्ये याला बंदिस्त करू इच्छित नाही. ही जी प्रज्ञा आणि शहाणपण घेण्यासाठी हे सगळं साहित्य मुक्त आहे, सगळ्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यामध्ये आहे. आणि हे आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकारू शकतो. आणि अनेक लोकांनी हे स्वीकारलेलं आहे, ते लोक बोलत नाहीत. आणि म्हणून परवाच्या ताईंनी, त्या ब्राह्मण ताईंनी स्पष्टपणे सांगितलं की बाबा मला याच्यामध्ये माझ्या जीवनाला अनुकूल असते त्या गोष्टी मिळाल्या आणि म्हणून हा विचार मी स्वीकारलेला आहे. तर हेच वास्तव आहे. परंतु ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गोष्टी या देशामध्ये केलेल्या आहेत त्या गोष्टी अत्यंत त्या मी सांगू इच्छित की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला, आपल्या जातीला संघटित केलं. म्हणजे सगळ्या आंदोलनामध्ये तावून सुखावून त्यांना नेलं आणि त्या लोकांनी सुद्धा आपल्या नेत्याशी एकनिष्ठ राहिले शेवटपर्यंत. आणि म्हणून खरी मुक्ती कुठे आहे, ती मुक्ती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली आणि ती मुक्ती मिळवून दाखवली. आज त्या मुक्तीचे परिणाम आम्ही बघतो की सगळ्यात जास्त IAS, सगळ्यात जास्त IPS, सगळ्यात जास्त कलेक्टर, सगळ्यात जास्त अधिकारी बौद्ध बांधवातून झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यांच्याबरोबरच्या मागासवर्गीय जाती आज आहेत, त्यांनी पण शिक्षण आणि आरक्षणाचे सगळे फायदे घेतले किंवा OBC जातीने घेतलेले आहे. परंतु अशा प्रकारची बौद्ध बांधवांसारखी प्रगती बाकीच्या जाती करू शकल्या नाहीत. याला कारण आहे भगवान बुद्धांची तर्कबुद्धी आहे. स्वर्ग, चमत्कार, मृत्यू, नरक, आत्मा हे त्यांनी नाकारले आणि वास्तववादी जे जीवन, निसर्ग नियम आहेत ते त्यांनी स्वीकार केला आणि त्याचा परिणाम आज बौद्ध बांधव अनुभवत आहेत. अशाच प्रकारचं संपूर्ण देशाला याचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर मुक्ती कोण पते हा प्रत्येकाने वाचावा. आणि अनेक जातींमध्ये, आदिवासींमध्ये किंवा OBCच्या 350-400 जाती असतील की देशामध्ये आणखी हजारो जाती आहेत, या जातींना हे जर समजवायचं असेल तर आपल्याकडे एक सगळ्यात मोठी मनुस्मृतीचा दुष्परिणाम असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय म्हणून आम्हाला ते स्वीकारायचं नाही, असे पण लोक या देशामध्ये खूप आहेत. ते जर दुसरं कोणी सांगितलं असतं, ब्राह्मणांनी सांगितलं असतं किंवा क्षत्रियांनी सांगितलं असतं तर आम्ही ते ऍक्सेप्ट केलं असतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी एका मागासवर्गीय नेतृत्वाने सांगितलंय म्हणून आम्ही स्वीकारत नाही, असे अनेक लोक आजही आपल्या देशामध्ये आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचा किंवा बुद्धांचा धम्म हे लोक स्वीकारायला तयार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय काम केलं पाहिजे की जी जी जात आहे त्या जातीमधलं नेतृत्व तयार झालं पाहिजे आणि त्या नेतृत्वाने आपल्या चारित्र्याने सिद्ध केलं पाहिजे की तुमच्या प्रती मी प्रामाणिक आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं तरी का ऐकलं लोकांनी, त्या काळात सुद्धा लोकांना आमिष खूप होती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं एवढं मोठं धाडस, या देशामध्ये सगळ्यात मोठं धाडस आहे धार्मिक बंड करणं. राजकीय बंड कोणी करू शकतं. आता रोज राजकीय बंडाला सुरुवात होईल. 2 वर्ष मोदींची पूर्ण झाली, आता लोकसभा येईल, 3 वर्ष बाकी आहेत. आता राजकीय बंड, पक्षांतर सुरू होतील आणि ते रोज बंड होतं. या पक्षातून त्या पक्षात, पक्षाला लाथ मारतात. आम्ही आज भाजपमध्ये होते, उद्या काँग्रेसमध्ये, उद्या काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये. हे बंड, राजकीय बंड पावला पावलावर, मिनिटाला होतं आणि त्याची सुरुवात झालेली आहे, आजही झालेली आहे. तर ते राजकीय बंड महत्वाचं नाही, तर विज्ञानवादाकडे, मानवी मुक्तीकडे, माणसाच्या सुखाकडे, माणसाच्या दुःखमुक्तीकडे जाणारं जे बंड आहे ते बंड अत्यंत महत्वाचं आहे आणि ते बंड नाकारण्याची व्यवस्था या देशामध्ये अत्यंत चपलकपणे झालेली आहे. किंबहुना संपूर्ण जगामध्ये अनेक धर्मांमध्ये अशी व्यवस्था झालेली आहे. स्वर्ग, चमत्कार, ईश्वर यांना मानणारे जे धर्म आहेत ते आपल्याला माहित आहे की अशा तर्कापर्यंत जात नाही जो विज्ञानाला पाहिजे. जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी हाच तर्क सांगितला की त्यांनी अशा प्रकारचा चमत्कारिक ईश्वर नाकारला आणि म्हणून मोठमोठे शोध त्यांनी लावलेले आहेत. परंतु आमच्याकडे विज्ञानवादी लोक असतील, पुरोगामी लोक असतील, शास्त्रज्ञ असतील, हे मान्य करत नाहीत आणि ते सगळं आपलं श्रेय आहे ते ईश्वरालाच अर्पण करतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान बुद्धांनी अशा प्रकारचा चमत्कारी ईश्वर नाकारला. किंबहुना भारतीय संविधानाने सुद्धा हे सांगितलं की या देशाचे सारे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही हे संविधान स्वीकारतो. त्या संविधानाचा सन्मान कुठल्याही देवी देवतांना, कुठल्याच धर्माच्या, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, यहुदी असतील, पारशी असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, या कुठल्याच देवदेवतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला नाही. त्यांनी सांगितलं या भारतातले जे नागरिक आहेत, जे आता प्रबुद्ध असतील, प्रबुद्ध नसतील, परंतु त्या नागरिकांना हे भारतीय संविधान आम्ही अर्पण करत आहोत. अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन सुद्धा त्याचा अर्थ इथल्या वकिलांना, इथल्या न्यायाधीशांना अजून समजलेला नाही. आणि म्हणून ही जी आपली अवस्था, ही अवस्था
अशा प्रकारच्या कर्मकांडात आणि चुकीच्या ठिकाणी बुद्धी अडकलेल्यामुळे झालेली आहे. इथल्या विद्यार्थ्यांना खरोखर विज्ञानवादी करायचं असेल, तर्कवादी करायचं असेल तर मी पुन्हा एकदा सांगेन की आमचे लोक 2000 वर्षापूर्वी सुद्धा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जगाकडे जायचे, होडीतून जायचे. त्यामध्ये कोणी शिकलेले किंवा शाळेत गेलेले लोक नव्हते, अशिक्षित लोक होते. परंतु निसर्गातलं जे निसर्ग चक्रातलं जे शहाणपण आहे, जी प्रज्ञा आहे, ती प्रज्ञा त्यांच्याकडे पुरेपूर होती. आज सुद्धा 7वी नापास असलेले आमचे मच्छीमार जगातल्या कुठल्याही देशात समुद्रमार्गे जाऊ शकतात, ही त्यांची ताकद आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर कसा व्यवहार करायचा ही बोलायची हिंमत पण त्यांच्यामध्ये आहे. परंतु भारतातलं हे वास्तव समजण्याची क्षमता या देशातल्या लोकांकडे नाही. इथली मातृसत्ताक स्त्री आहे, ती स्त्री पूर्ण कुटुंबाचा आर्थिक व्यवहार सांभाळते. मुंबईच्या मच्छी मार्केटमध्ये काती घेऊन आपल्या कुटुंबाचं पोषण करते. पहाटे 3 वाजता उठते आणि जाते मार्केटमध्ये, मासे विकते, मासे सगळे साठवते आणि एक अर्थव्यवस्था घराची सांभाळते. ज्यांचा पुरुष 15 दिवस समुद्रावर आहे अशा स्त्रिया सुद्धा आपलं कुटुंब आणि गाव सांभाळतात. ही मातृसत्ताक संस्कृती या कोळीवाड्यामध्ये आहे. ही संस्कृती, मातृसत्ताक संस्कृती ही कुठून आलेली आहे ही तुम्हाला सांगायची गरज नाही. ही कारल्याच्या लेण्यांमधून आलेली आहे आणि कारल्याच्या लेण्यांमध्ये जी एकविरा बसलेली आहे ती महामाया आहे. या एकविरा शब्दाचा सुद्धा अर्थ मी शोधायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की महाभारतामध्ये पांडवांचं जे राजकारण आहे त्यामध्ये ती पांडवांची बहीण आहे अशा प्रकारचं वर्णन मधल्या काळात आलेलं आहे. काही लोकांनी गाणी पण लिहिली, आई तुझं देऊळ कोणी बांधिलं 5 पांडवांनी. 5 पांडवांचं देऊळ एकविरा आईचं जर पांडवांनी बांधलं असेल तर महाभारतामध्ये एकविरा आईचं नाव पाहिजे, एखादा शब्द तरी पाहिजे. परंतु महाभारतामध्ये एकविरा हा शब्दच नाही. रामायणामध्ये सुद्धा एकविरा हा शब्द दिसत नाही. याचा अर्थ या लेण्यांचा पांडवांचा आणि रामायणाशी, महाभारताशी कुठलाही संबंध नाही. मग एकविरा या शब्दाचा अर्थ मी शोधायचा प्रयत्न केला. मधल्या काळामध्ये विमानतळातली बौद्ध लेणी जी होती, केरुमाता बौद्ध लेणी, वाचवण्याचं मी 29 दिवस आंदोलन केलं. परंतु कोरोनाचा फायदा घेऊन इथल्या लोकांनी ती तोडली. परंतु ती केस आहे लेण्यांची, ही माननीय सर्वोच्च न्यायालयात नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या 15 दिवसात आम्ही ती केस घेणार आहोत आणि ती लेणी जशीच्या तशी, त्याचे फोटोग्राफ्स आहेत, त्यांचं जे ऐतिहासिक महत्व आहे उरण पनवेलच्या विमानतळात ते टिकलं पाहिजे. यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात जाणार आहोत आणि तिथे न्याय घेणारच आहोत. परंतु ही जी एकविरा आहे, एकविराच्या संदर्भात डॉक्टर सुनंदा म्हणून एक आहेत जे डॉक्टर, त्यांना मी विचारलं की बुद्धांच्या साहित्यामध्ये एकविरा हा शब्द आहे का असा मला सांगा. त्या पाली भाषेच्या अभ्यासक आहेत. त्यांनी मला एक थेरी गाथेची एक 4 ओळीच दिल्या आणि त्यामध्ये थेरी गाथेमध्ये महाप्रजापती भगवान बुद्धांना असं म्हणते की हे वीरा, म्हणजे भगवान बुद्धांना त्यांनी वीर हा शब्द वापरले. हे वीरा की तुझं जे शासन आहे जगातलं सर्वोत्तम शासन आहे, तू एक वीर आहेस, अशा प्रकारचा एक वीर आहेस अशा प्रकारचा एक शब्द आला. मग भगवान बुद्धांना प्रजापतीने एक वीर म्हटलेला आहे आणि त्या वीराची आई म्हणून नंतरच्या काळात महामायेला एकविरा हे नाव प्रचलित झालं असावं आणि तेच नाव आज इथला भूमिपुत्र, इथला सागरपुत्र समाज व्यवहारात वापरताना दिसतोय. तर तशा प्रकारचं ती पाली भाषेतले जे थेरी गाथा आहे ते आपण सुद्धा त्याचा अभ्यास करू शकता. आणि ही जी एकविरा आहे, ही एकविरा काही लोकांनी सांगितलं ती परशुरामाची आई आहे. म्हणजे पुण्यातले काही इतिहास संशोधक आहेत, बलकवडे वगैरे, किंवा अनेक लोकांनी सांगितलं की ही बाबा परशुरामाची आहे. परशुराम कोण? तर ज्या परशुरामाने आपल्या वडिलांच्या आज्ञेखातर आईचं मुंडकं कुऱ्हाडीने उडवलं, अशा प्रकारचा आईला मारणारा परशुराम हा ब्राह्मण, एकविरा आईचा मुलगा आहे, अशा प्रकारचा एक व्यक्तिवाद यामध्ये आढळतो महाराष्ट्रात. तर त्यांना पण सांगितलं बाबा तुमच्या पुराणांमध्ये एकविरा नाव कुठे असेल तर ते दाखवा. आणि जर ती परशुरामाची आई असेल तर एकविरा आईला मानणारे आम्ही सगळे आगरी, कोळी, कराडी, सागरपुत्र लोक हे शूद्र का झालो आणि परशुराम ब्राह्मण का झाला, म्हणजे आमची जात का नाही ब्राह्मण झाली? तर मग ते त्यांचं निरुत्तर होतात. आणि मग मी अनेक लोकांना पण सांगितलं, सन्माननीय आहा साळुंके यांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिले परशुरामावर, आणि त्यांच्याशी पण मी चर्चा केली की साळुंके सर, की रेणुका माता आणि एकविरा ही एकच असू शकत नाही. का? त्यांनी विचारलं का? त्याचं कारण असं आहे की एकविरा आईला मानणारे सगळे कोकणातले कुणबी, भंडारी, आगरी, कोळी लोक हे आईला प्रचंड सन्मान देतात, स्त्रियांना प्रचंड सन्मान देतात, लग्नामध्ये ते हुंडा घेत नाहीत. कदाचित महाराष्ट्राला कोकणातले लोक हुंडा घेत नाही ही गोष्ट माहीत पण नसावी, एवढा हुंडा रुजलेला आहे समाजात.
पण त्यांना जेव्हा ते मी सांगितलं त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आणि सांगितलं ही खरी गोष्ट आहे, तुम्ही कधीतरी कोळीवाड्यामध्ये या. हनुमंत उपरे काकांना मी बोलवलं होतं आमच्या वडाळ्यामध्ये, मनोजबाई संसारे आणि त्यांना एकत्र जेवायला बसवलं होतं आणि तो आम्ही महोत्सव केला होता. आणि त्या महोत्सवामध्ये जे स्लोगन होतं ते स्लोगन असं होतं की हुंडा नाकारणाऱ्यांची पद्धत आगरी कोळ्यांची, हीच महान मातृसत्ताक परंपरा तथागतांची आई एकविरीची. अशा प्रकारच्या स्लोगनवर आम्ही 12 दिवस महोत्सव पण घेतला होता. तर ही जी एकविरा आहे त्या एकविरेवर फार मोठं चिंतन महाराष्ट्रात चालू आहे. आणि त्या कारले लेण्यांमध्ये दया हिवराळे नावाचे एक चित्रकार होते, घाटकोपरला राहायचे, रमाबाई नगरला. त्यांना मी घेऊन गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की कारले लेण्यांमध्ये असं काही आहे का की आगरी कोळ्यांचं आणि त्यांचं लेण्यांचा संबंध सांगणारा असेल तर तुम्ही ते शोधून दाखवा. तर त्यांनी दिवसभर तिथे फिरले, निरीक्षण केलं आणि त्यांना तिथे एका खांबावर 2 माशांचं चिन्ह भेटलं. आता माहित आहे, मासे हे आगरी कोळ्यांचंच प्रतीक आहे. म्हणजे समुद्र हालचाली असतात त्यामध्ये मासे हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. समुद्राचं प्रतिबिंब म्हणजे मासे. तर मासे 2 त्या लेण्यामध्ये कोरलेले आढळतात आणि अशाच प्रकारचं कोरिया देशाचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. तर ही जी सगळ्यात संस्कृती कोलीय संस्कृती आहे, मातृसत्ताक संस्कृती आहे, ही संस्कृती तथागत गौतम बुद्धांच्या विचारांशी जोडलेली आहे. म्हणून कदाचित विज्ञानवादी असलेले आमचे मच्छीमार बांधव आजही हवामान खात्याचे अंदाज जरी खोटे ठरले तरी सुद्धा स्वतःचे अंदाज बांधून समुद्रामध्ये जात असतात, सुरक्षितपणे येत असतात. आताच्या वादळामध्ये, तोक्ते वादळामध्ये आपल्याला माहित आहे की ओएनजीसीची जी बोट, ओएनजीसीची डेपोवर जी काम करणारी बोट होती, ती बोट समुद्रामध्ये बुडालेली आहे आणि कोळी बांधव सुरक्षितपणे किनाऱ्यावर आले. याचं कारण हवामान खात्यावर विश्वास न ठेवता स्वतःची प्रज्ञा आणि स्वतःचे तर्क आम्ही वापरतो. आता ज्यांना हा डोळसपणा असेल ते लोक आदिवासी असतील, आदिवासी सुद्धा जंगलामध्ये राहताना तुमचे काही सायन्स त्यांनी वाचलेलं नाही किंवा जीवशास्त्र त्यांनी वाचलेलं नाही, परंतु ते वनस्पतींची अचूक माहिती सांगतात. कुठलं अंगठा फुटल्यानंतर काय लावायचं आणि कान फुटल्यावर काय लावायचं आणि खास सुटल्यावर अंगाला कुठली वनस्पती लावायची हे आदिवासींना माहित आहे. किंवा साप चावल्यावर, विंचू चावल्यानंतर काय करायचं हे पण आदिवासींना माहित आहे. त्या आदिवासींचं जे ज्ञान आहे ते पुस्तकात लिहिलेलं नाही म्हणून ते खोटं आहे की ते अज्ञानी आहेत अशा प्रकारचं नाही. नांगर धरणं, शेती करणं, मासेमारी करणं, कुंभार काम करणं, लोहार काम करणं ही सुद्धा कौशल्य आहेत. आणि तथागतांच्या काळात ज्या लेण्या तुम्ही पाहिल्यात की त्या काळात समाजाने किती मोठी प्रगती केली होती, वास्तुशास्त्र किती विकसित होते याचा अनुभव होतो. आत्ताचं शिक्षण म्हणजे मुंबई विद्यापीठ किंवा बाकीच्या युनिव्हर्सिटी असेल अशा प्रकारचं शिक्षण जरी त्या काळात नसलं तर त्या काळातले जी बौद्ध लेणी होती, भिक्खू संघ होते, त्यांनी जो ज्ञानाचा विकास केला होता आणि एकामेकांच्या प्रती ज्ञानाचा जो प्रसार केला होता, हा प्रसार करायला आता हे जे फेसबुक आहे ते माध्यम खूप पुरेसं आहे. आणि म्हणून हे ज्ञान आता 2 वर्ष शाळा बंद आहेत, कॉलेज बंद आहेत, मुलांनी परीक्षा दिल्या नाहीत आणि परीक्षा दिल्या नाहीत म्हणून मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो, आईवडिलांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जे पंचशील आहे म्हणजे दारू न पिणं, प्राणी हत्या न करणं, विचार न करणं, ज्या गोष्टी आहेत ह्या अनेक गोष्टी पंचशील असतील, अष्टशील असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवहारामध्ये आपण मुलांना शिकवू शकतो. आणि ह्यातली जी प्रज्ञा आहे ती प्रज्ञा जर आपण लक्षात घेतली तर प्रज्ञा हे असं शहाणपण आहे की ज्याला बोलता येते, ज्याला भाषा येते, ते ज्ञान ते कोणाकडून ते ग्रहण करू शकतात. त्यामध्ये म्हातारा आहे, वृद्ध आहे, तरुण आहे, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, याची बंधनं काहीच नाहीत. त्याच्यामुळे भारतीय संविधानाने आपल्या भावना व्यक्त करण्याचा, संघटित होण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार छोटा अधिकार नाही. एवढ्याच अधिकाराने आपण देशामध्ये चांगलं परिवर्तन करू शकतो आणि यामध्ये कोणाचाही द्वेष करण्याचा विषयच नाही. भगवान बुद्धांनी मैत्रीचा जो सगळ्यात मोठा संस्कार आहे तो सांगितलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या ह्या बोलण्यामध्ये मी आपल्याला हे सांगू इच्छिन की कुठलीही जात, कुठलाही धर्म कोणाचाही कधी शत्रू नसतो. आपला कोणीही शत्रू नाही, तर शत्रू बरोबर सुद्धा मैत्री करता येऊ शकते. अशा प्रकारचा धम्म तथागत गौतम बुद्धांनी सांगितला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये इथे दिलेला आहे. भारतीय संविधानाने जे कायदे आणि अधिकार केलेले आहेत हे नाही ब्राह्मणांच्या विरोधात, नाही मराठ्यांच्या विरोधात, नाही मुस्लिमांच्या विरोधात, ते सर्व धर्मांशी मैत्री जोडणारे, सर्व धर्मांना संविधानाच्या प्रती म्हणजे कुठलाही धार्मिक अभिनिवेश न ठेवता संविधानाच्या रीतीने जर सगळे जर गेले तर ते त्यांच्या धर्माचं आचरण करून चांगल्या पद्धतीने जगू शकतात. परंतु बंधुता, समता, न्याय, सामाजिक, आर्थिक हे जे संविधानाची वैशिष्ट्ये आहेत ही मूल्य भगवान बुद्धांच्या धम्मातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. त्यांनी त्यांच्याशी ते कृतज्ञ आहेत. तशा प्रकारची कृतज्ञता जर आपण ठेवली तर निश्चितपणे हे सगळे विचार आम्ही कुठून घेतले,
आणि त्याच्याशी कृतज्ञ राहिलो तर आम्ही कुठल्याही धर्मात बांधले गेलो असा होत नाही. आणि म्हणून या सगळ्या विचारांची कृतज्ञता सांगताना मला अभिमान वाटतो की जर नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्यापूर्वी 1925, 1920, 27 या काळात जर एकत्र आले नसते तर आज आमच्या समाजाला आमदारच भेटले नसते. आज जे 150 आमदार मराठ्यांचे आहेत, क्षत्रियांचे आहेत, ब्राह्मणांचे आहेत, त्यामध्ये ओबीसींचे आमदार कधी झालेच नसते, विरोधी पक्ष झालेच नसते. आज जे शिक्षण आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या मैत्री भावनेमुळे पोहोचलेले आहे. कारण ज्या काळात बाबासाहेब स्वतः वाहनं नसताना अलिबागला आले, चरीला आले, गावागावात फिरले आणि ती मैत्री भावना निर्माण केली आणि त्या मैत्री भावनेतून आज नारायण नागू पाटील, दत्ता पाटील आणि त्या मागच्या 2 पिढ्या आणि आमची आता ही 3री पिढी, दिबा पाटलांच्या नंतरची आमची 3री पिढी आज दिबा पाटलांच्या नावासाठी विमानतळामध्ये आंदोलन करते आणि सांगते की त्या दिबा पाटलांनी देव जरी नाकारला असेल, त्यांनी देव नाकारला पण प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यामध्ये दिबा पाटलांइतका मोठा नेता देशात नाही. म्हणजे देव मानणाऱ्या कुठल्याही नेत्यांनी जे कायदे करायला जमलं नाही ते दिबा पाटलांना जमलं, दत्ता पाटलांना जमलं. आणि म्हणून त्यांचं देव नाकारणं हे मानवतेसाठी असेल तर त्यांना ऍक्सेप्ट करतात लोक. आणि लोकांनी सांगितलंय आज की दिबा पाटलांचंच नाव विमानतळाला पाहिजे. हिंदुत्ववादी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महान नेते असतील सुद्धा, परंतु त्यांनी इथल्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या जमिनींच्या अधिकारासाठी कुठलाही संघर्ष केला नाही. आणि मागासवर्गीय शेतकरी, ओबीसी, SC, ST यांच्यासाठी संघर्ष करणारा हा महान नेता, त्याचंच नाव या विमानतळाला पाहिजे. आज या बाबासाहेबांनंतर दुसऱ्या पिढीतल्या नेत्यासाठी लोक मैदानावर उतरलेत. रायगड, ठाणे, मुंबई या सगळ्या कोकणातून सगळे लोक जात, धर्म, पंथ भेद विसरून दिबा पाटीलांचं या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव पाहिजे जिथे बौद्ध लेण्या होत्या अशा प्रकारचं आंदोलनच उभं राहते. यातला अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आणि देशामध्ये आज बंड व्हायला लागलेले आहे. समता काय, न्याय काय, बंधुता काय लोकांना कळायला लागले आणि मुक्तपणे आपण ह्याच्यावर बोललं पाहिजे. कोणाची भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण हे जे सगळं काय आहे ही मानवताच आहे, हा निसर्ग न्याय आहे आणि निसर्ग न्याय अटळ असतो. जसा प्रत्येकाला जन्म आहे तसा मृत्यू आहे. म्हणजे भाजपच्या माणसांना त्यांचं सत्ता आहे नरेंद्र मोदींची म्हणून कोरोनामध्ये त्यांना मृत्यूच येणार नाही असं काही नाही, किंवा बाकीच्या विरोधी पक्षांनाच मृत्यू येईल असं नाही. जन्माला आलेला त्याला मृत्यू येणार आहे जे माहीत आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी असतील, फडणवीस असतील, ठाकरे असतील, पवार असतील, या सगळ्यांनी सत्तेचा संघर्ष करत असताना समाजामध्ये सामाजिक जे मागे राहिलेले लोक आहेत त्यांच्यावर अन्याय करत असताना, म्हणजे मागासवर्गीयांचं पदोन्नतीचं आरक्षण असू दे, ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण असू दे, शिक्षण किंवा जमिनींचे अधिकार असू दे, हे अधिकार देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही जमीनदार किंवा उच्च जातीवर अन्याय केलेला नाही किंवा राग काढलेला नाही. आरक्षणाला असं उभं केलं जाते की तो उच्चवर्णीयावर राग आहे, अजिबात नाही. तो सामाजिक न्याय. त्यांना या लोकांना न्याय दिल्यानंतर तुम्हाला सुद्धा शांतीचं, सुखाचं जीवन वाट्याला येणार आहे. आणि म्हणून सामाजिक न्यायासाठी लढणे ह्या चुकीचं नाही. आणि म्हणून आम्ही जरी ओबीसी लोक मराठा बांधवांना सांगतोय की बाबा तुम्ही ओबीसींचं आरक्षण घेऊ नका, कारण माझ्यासारखे किंवा आमचे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना हे विचार कळलेले नाहीत. आणि म्हणून खेड्यामध्ये आज शाळा नाहीत, कॉलेजेस नाहीत, सुविधा नाहीत, रस्ते नाहीत, वीज नाही, अशी अवस्था असताना त्या मागे राहिलेल्या बांधवांना न्याय देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. राज्यकर्ते जर शोषण आणि अन्याय अत्याचार करायला लागले तर अशा राज्यकर्त्यांना बदलण्याची सोय भारतीय संविधानाने दिलेली आहे. परंतु या देशामध्ये न्यायाचा पहिला विचार 2000 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाने आणलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते किंवा त्यांनी अशा प्रकारचा संघर्ष करून भारतीय संविधान किंवा आम्हाला कोकणामध्ये अशी आंदोलनं केली नसती तर निश्चितपणे न्याय काय असतो, भगवान बुद्ध काय होते, सम्राट अशोक काय होते, हे काहीच कळलं नसतं. म्हणून अशा प्रकारची माणसं, महामानव फार मोठ्या संघर्षानंतर, फार मोठ्या त्रासानंतर जन्माला येतात. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची मुक्ती कोण पते हे पुस्तक जर आपण वाचलं तर या देशातल्या सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांना खरी मुक्ती कळेल. आणि म्हणून आरक्षणासाठी, जमिनीसाठी, शिक्षणासाठी, संपत्तीसाठी जे आज लढा उभारत आहेत किंवा संघर्ष करतायत त्यांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की या देशातली जी गरिबी आहे किंवा जगातली गरिबी आहे ती गरिबी बौद्धिक दारिद्र्यामुळे आहे. दरिद्रता ही बौद्धिक आहे आणि बौद्धिक दारिद्र्य घालवायचं असेल तर तथागत गौतम बुद्धांच्या साहित्याला, तथागत गौतम बुद्धांच्या विचारांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून तुम्हाला काय आरक्षण मिळेल, जमिनी मिळेल, सगळं मिळेल आणि सगळे भेटल्यानंतर पुन्हा तुम्ही ते विकून पण टाकाल किंवा जुगारात किंवा बाकीच्या धार्मिक याच्यामध्ये
फुकून टाकाल, परंतु ज्याची प्रज्ञा आणि शहाणपण जागृत आहे तो कधीच गरीब होत नाही, तो कधीच अपयशी होत नाही. आणि अशा प्रकारचं चिरकाल टिकणारं सुख किंवा दुःखमुक्ती पाहिजे असेल तर भगवान बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशात आणि जगात पर्याय नाही, असं मी खात्रीने सांगू शकतो. या सगळ्या बोलण्यामध्ये काही विचार तुम्हाला पटले नसतील तर ते आपण सोडून द्यावेत, परंतु चांगले विचार असतील ते जरूर आपण उचलले पाहिजेत. आणि मी जे सांगितलं हे माझं खरं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही, किंवा हेच सत्य आहे असा दावा नाही. आणखी काही वेगळ्या मार्गाने तुम्हाला मिळत असेल तर ते आपण स्वीकारू शकता. भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा असंच सांगितलेलं आहे. काही ठिकाणी आग्रह धरलेला आहे, पण तो आग्रह जसा लहान मुलांना आपण धरतो की बाबा तिकडे खड्डा आहे, त्या खड्ड्यात जाऊन गेलास तर मरशील, अशा प्रकारचा आपण सांगतो. पण त्या बाळाला मरावं अशी कुठल्याही आईची इच्छा नसते, पण आईला हे पण सांगायचं असतं की त्या खड्ड्यात गेलास तर मरशील, हे सांगितल्याशिवाय ते लक्षात राहणार नाही. आणि म्हणून असं काही ठिकाणी कठोर आग्रह बाबासाहेबांनी धरलेला आहे आणि तो योग्यच आहे. परंतु आपण हा साहित्याचा सखोल अभ्यास केलात तर आज देशामध्ये जे बदल होत आहेत ते बदल लोक स्वीकारतील. पुन्हा एकदा खूप लांबलेलं हे माझं वक्तव्य आहे, हे मी थांबवतो आणि हे सांगतो की पुन्हा खरं म्हणजे यामध्ये ठळक मुद्द्यांवर मला येता आलं नाही, परंतु जे प्राथमिक अवस्थेत लोक आहेत किंवा या विचारांचं आकर्षण ज्यांच्या मनामध्ये आहे, ज्यांची जिज्ञासा जागृत झालेली आहे, त्यांच्यासाठी मी बोललो. परंतु जेव्हा बहुजन संघटकचे लोक सांगतील की पाटील साहेब या मुद्द्यावर चर्चा करा, तर मी निश्चित करेन. पुन्हा एकदा एवढं लांबलचक हे सगळं माझं वक्तव्य ऐकल्याला आपण वेळ दिला त्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. आणि हे पण सांगेन की बहुजन संघटक यांचं जे काम आहे ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि सगळी धम्माची कामं पूर्वीच्या काळी दानावर चालायची. बौद्ध लेण्या असतील किंवा धम्म हा मोठ्या लोकांनी, ज्यांच्याकडे संपत्ती आहे अशा लोकांनी चांगल्या कामाला दान देऊन वाढवला होता. दानाचा आणि कृतज्ञतेचा हा जर संदेश आहे भगवान बुद्धांचा, तर आपण जर पाळला तर निश्चितपणे या देशामध्ये विषमता येणार नाही. भांडवलदार श्रीमंत आणि गरीब अशी हलाखीची परिस्थिती, संघर्षाची स्थिती येणार नाही. आणि ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांनी उपेक्षित, वंचित आणि जे गरीब आहेत, मागासलेले आहेत, त्यांना आपलं दान दिलं पाहिजे. आजच आम्ही सिद्धार्थनगर ही विमानतळातली आमची वस्ती होती मागासवर्गीयांची, ती वस्ती इथल्या विमानतळातल्या अधिकाऱ्यांनी तोडलेली आहे आणि त्यांचा न्यायाचा संघर्ष चालू आहे. परंतु कोरोनाच्या काळात त्यांना मदत मिळत नाही, म्हणून त्यांना आम्ही अन्नधान्याचं वाटप केलेलं आहे आणि हे कंटिन्यू चालू आहे. तर अशा प्रकारच्या वस्त्या आपल्या ठिकाणी जिथे असतील ते लोक स्वाभिमानी आहेत. गरीब माणूस हा स्वाभिमानी असतो आणि जे भांडवलदार श्रीमंत लोक आहेत हे भुकेलेले लोक आहेत, म्हणजे उपाशी लोक आहेत आणि आधाशी लोक आहेत. म्हणून त्या देशातल्या कंपन्याचा बळी ते घेत आहेत. रोज कंपन्या विकल्या जात आहेत, सार्वजनिक उद्योग विकले जात आहेत. हे अत्यंत भिकारडे लोक आहेत आणि अशा प्रकारचे लोक भारतीय संविधानाला अपेक्षित नाहीत, तर दान देणारे, मदत करणारे लोक अपेक्षित आहेत. आणि म्हणून पृथ्वीचं कल्याण यातच आहे, हे जे सगळे सद्गुण भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत ते जर आपण आचरणात आणले तर निश्चित देशातले चांगले मोठे मोठे प्रश्न आपण मिटवू शकतो. त्यासाठी काय पंतप्रधान आणि राष्ट्रपती व्हायची गरज नाही किंवा नगरसेवक व्हायची गरज नाही. सामान्य माणूस आपल्या व्यक्तिगत जीवनातून हे प्रश्न मिटवू शकतो. मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मनपूर्वक म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या कोकणात रस्ते नसताना येऊन रात्र जागून सगळ्यांना समजावून घेऊन जे आंदोलन मोठं केलं, त्या आंदोलनामधून मला हे काय जे समजलं ते मी सांगू शकलो. पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देतो आणि आंबेडकरी चळवळीला धन्यवाद देतो. बौद्ध बांधवांना धन्यवाद देतो की ज्यांनी ही चळवळ 2005 पर्यंत का होईना माझ्यापर्यंत आणली आणि म्हणून याचा मी सगळा अभ्यास केला आणि हा अभ्यास आपल्यासमोर मांडला. पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम, नमो बुद्धाय.